नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज 2 ऑक्टोबर 2021 महात्मा गांधीजी यांची 152वी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची 117वी जयंती. या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांचं या वेबिनारमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेचं 115वं पुष्प आणि आजच्या या 115व्या पुष्पामध्ये आपला जो विषय आहे तो विषय ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीवर पाठटाचण. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. 2016 पासून नवीन अभ्यासक्रम DLED प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि या अभ्यासक्रमामध्ये विविध अध्यापनाच्या पद्धतींबरोबर ज्ञानरचनावाद ही सुद्धा एक अध्यापनाची पद्धती आहे. या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये पारंपरिक अध्यापन पद्धती आणि ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती यामधील जो फरक आहे तो फरक आपण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकला आहात, वाचला आहात. पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये, अंतिम परीक्षेमध्ये कदाचित कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये आपल्याला तो प्रश्न येईलच की ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती आणि पारंपरिक अध्यापन पद्धती यामधील फरक स्पष्ट करा. जेव्हा प्रथम वर्षाला सुरुवात होत असते तेव्हा मायक्रो टीचिंग म्हणजेच सूक्ष्म अध्यापन आणि या सूक्ष्म अध्यापनाची जी कौशल्य आहेत ती कौशल्य अध्यापक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेतल्या जातात. त्यातलंच एक ज्ञानरचनावाद या विषयाचं सुद्धा कौशल्यावर 5 मिनिटाचा पाठ विद्यार्थ्यांकडून करवून घेतला जातो आणि त्यानंतर शाळेमध्ये आंतरवासिता म्हणजेच सराव पाठ घेण्याकरिता जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा त्यातले काही पाठ हे ज्ञानरचनावादावर आधारित घ्यावे लागतात. मग सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मागील 1.5 वर्षांपासून ऑफलाईन विद्यार्थ्यांचे सराव पाठ खूप कमी झाले. बऱ्याच अध्यापक विद्यालयांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सराव पाठ पूर्ण करून घेतलेले आहेत. जे पाठ विद्यार्थी किंवा छात्राध्यापक घेत आहेत त्या पाठाचं पाठटाचण काढणं अतिशय गरजेचं असतं. पारंपरिक अध्यापन पद्धतीमध्ये हर्बाटच्या पंचपदीनुसार पाठटाचण काढत असताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य पारंपरिक अध्यापन पद्धतीने म्हणजेच हर्बाटच्या पंचपदीनुसार पाठटाचण काढून देताना अध्यापकाचार्यालाही फारसा त्रास होत नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मग तो अभ्यासक्रम 2016च्या अगोदरचा असो, 2004चा असो किंवा 2004च्याही आधीचा 1993चा अभ्यासक्रम असो, ज्या पारंपरिक अध्यापन पद्धतीनुसार म्हणजेच हर्बाटच्या पंचपदीनुसार पाठटाचण काढण्यात येत होतं तेच पाठटाचण काढत असताना अध्यापकाचार्यांना फारसा त्रास होत नसायचा. पण ही जी नवीन अध्यापन पद्धती आहे ज्ञानरचनावाद, या ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीनुसार पाठटाचण नेमकं कसं काढायचं आजचा आपला जो विषय आहे तो विषय उद्याच्या भावी शिक्षकांना त्यांच्या पुढील आयुष्यात अतिशय महत्त्वाचा आहे. इतकंच नव्हे तर परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा विषय आज आपण आपल्या वेबिनारमध्ये घेतलेला आहे. या वेबिनारमध्ये ज्ञानरचनावाद आधारित पाठटाचण याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता महिलाश्रम अध्यापिका विद्यालय जिल्हा वर्धा येथील अध्यापकाचार्य आदरणीय डॉक्टर सुचिता राऊत मॅडम, ज्यांचे यापूर्वी आपण इंग्रजी या विषयावर वेबिनार
घेतलेले आहेत आणि त्या वेबिनारामध्ये आपण सर्वजण सहभागी होता. आपण सर्वांनी योग्य असा प्रतिसाद सुद्धा दिलेला होता. आज त्याच प्रतिसादाच्या अपेक्षेत आपण जो विषय घेतो आहे तो छात्राध्यापकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, जिकरीचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर सुचिता राऊत यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी अतिशय तळमळीने काम करत असतात. विद्यार्थ्यांना नेमक्या अडचणी कोणत्या आहेत हे त्या जाणून घेतात, त्या हेरून घेतात आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात. हीच एक अडचण विद्यार्थ्यांची त्यांनी जाणून घेतली आणि ही अडचण फक्त त्यांच्याच अध्यापक विद्यालयापुरती नसून ही अडचण दोघांनाही म्हणजेच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या दोघांनाही ती अडचण निर्माण होऊ शकते किंवा निर्माण झालेली आहे असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा त्या अडचणीचं, त्या समस्येचं निराकरण करणं हे एका अध्यापकाचार्याचं कर्तव्य आहे आणि याच कर्तव्यापोटी आदरणीय डॉक्टर सुचिता राऊत मॅडम यांनी हा विषय या वेबिनारमध्ये घ्यायचा असं सुचविलं आणि आपण तो विषय या वेबिनारमध्ये घेतला. या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे. मी या वेबिनारच्या माध्यमातून डॉक्टर सुचिता राऊत मॅडम यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुनश्च एकदा या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय डॉक्टर सुचिता राऊत मॅडम यांना विनंती करतो की आपण ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीवर पाठटाचण या विषयावर या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना, अध्यापकाचार्यांना आणि प्राचार्यांना आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर सुचिता राऊत मॅडम. धन्यवाद सर. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करू इच्छिते की 100 वेबिनार्स आतापर्यंत होऊन गेलेले आहेत आणि अतिशय अभ्यासपूर्ण असे हे वेबिनार्स माननीय गायकवाड सर आणि महाराष्ट्र अध्यापक विद्यालय यांनी आयोजित केलेले आहेत. आणि आजचा हा जो वेबिनार आहे मला वाटतं तो 125 किंवा त्या जवळपासचा हा वेबिनार असावा आणि आजही 115वा आणि आजही 100च्या जवळपास ऐकणारे आपण सगळे जॉईन झाला आहात या वेबिनारसाठी. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ही आपली एक प्राप्ती देखील आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच या वेबिनारसाठी आज मी हा तिसरा विषय घेऊन आलेली आहे आणि हा तिसरा म्हणजे आतापर्यंत माझे 2 विषय झाले आहेत. हाऊ टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल अँड हाऊ टू डेव्हलप रायटिंग स्किल या 2 विषयांवरती आतापर्यंत मी बोललेले आहे. आणि हा तिसरा जो विषय आहे हा ज्ञान रचनावाद, त्यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हणतो. आणि हाऊ टू डेव्हलप लेसन प्लॅन अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्टिव्हिजम हा विषय आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आपण सगळे डीएडशी संबंधित आहात आणि त्यामुळे आतापर्यंत अभ्यासक्रमामध्ये झालेले जे बदल आहेत ते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत. हे बदल असे होते की आतापर्यंत आपण हर्बार्टच्या पंचपदी नुसार पाठ्यचन घेत आलेलो आहोत, काढत आलेलो आहोत. परंतु ही एक अशी पारंपरिक पद्धती होती हर्बार्टची की ज्या पद्धतीने आपण पाठ्यचन काढले असताना विद्यार्थ्यांना जवळपास सगळं मटेरियल जे आहे हे रेडीमेड मिळत होतं, शिक्षकांकडून मिळत होतं आणि त्यामुळे विद्यार्थी स्वतःहून फारसा ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करत नव्हता. परंतु ही त्रुटी दूर करण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम पद्धतींचा त्यानंतर अवलंब करण्यात आला आणि आपल्या नवीन अभ्यासक्रम रचनेमध्ये त्याचा अंतर्भाव देखील करण्यात आला. त्यामध्ये ICT चा वापर करून चे पाठ्यचन आपण सगळेजण अगदी ICTचा छान पद्धतीने वापर करू लागलो आहोत आणि त्याचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोहोचणार किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या पाठाचं आकलन कसं करून देणार यासाठी आपण ICTच्या वापराद्वारे पाठ्यचन काढायला लागलो आहोत. आपण ABL म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या पद्धतीने पाठ्यचन काढतो आहोत. कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे ज्ञान रचनावादानुसार पाठ्यचन
पंचई म्हणजे हे जवळपास सगळे ज्ञानरचनावादावर आधारित पाठरचन आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण हा सगळा जो भाग आहे हा कन्स्ट्रक्टिव्हिझमचाच आहे की विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. मग एबीएल असो किंवा आयसीटी मध्ये आपण नाही त्या पद्धतीने म्हणू शकत, परंतु तरी बहुतांश प्रमाणात तो देखील कन्स्ट्रक्टिव्हिझम बेस्ड आहेच. त्याच्यानंतर पंचई जो कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये खास वापरला जातो. त्यानंतर कृतीयुक्त अध्यापन पद्धती म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आणि या सगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून आता आपण पाठ्यचन काढायला लागले आहोत. आणि यामध्ये साधारणतः आपण विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानून ही सगळी पाठ्यचनाची रचना करतो आहोत. आता खरं तर पाठ्यचन म्हणजे काय किंवा पाठ्यचन कशासाठी काढायला हवं, तर हे आपण थोडं जर पाहिलं तर मला असं वाटतं की आपलं जे पुढचं काम आहे हे थोडंसं सुलभ होईल. आणि म्हणून आपण थोडं पाठ्यचन म्हणजे काय, त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्टिव्हिझम आणि कन्स्ट्रक्टिव्हिझमचा वापर पाठ्यचन काढताना का आणि कसा करावा हे देखील आपण पाहणार आहोत. आता व्हाय वी प्रिपेअर किंवा व्हाय वी डेव्हलप लेसन प्लॅन and what is the need of lesson plan, that also we should see. A lesson plan is a systematic preparation done in a systematic manner. Effective and successful teaching mainly depends on the perfect lesson planning. Yes, definitely our teaching depends, our success of teaching depends upon our lesson plan, and how we plan it, how effectively we plan it, upon this our success depends. Lesson plan is the title given to a statement of the achievement to be realized and specific means by which these are to be attained as a result of the activities engaged in during the period. हा जो 31 तासाचा जो पिरियड असतो, या पिरियड मध्ये वॉट एव्हर द ऍक्टिव्हिटीज वी अरेंज, all these activities, all the methodologies, these are involved into our lesson plan. They should be involved in our lesson plan, and we should take care of the time which is in our hand, at our disposal, and that is why we should think about all these things while preparing a lesson plan. A lesson plan does not allow the teacher to divert and keep him at the way. Yes, आपल्याला इकडे तिकडे भटकू देत नाही. कोणत्या आपण जसं की एखादी तासिका घ्यायला गेलो आणि तासिकेमध्ये आपण अनेकदा असं होतं की बोलताना आपण कुठेतरी भरकटत जातो किंवा थोडं विषयांतर त्या अंगाने होतं, आणि म्हणून या अंगाने विषयांतर होऊ नये किंवा जो आपला आशय शिकवायचा आहे त्या आशयाला अनुसरूनच आपण बोललं पाहिजे किंवा त्या अनुषंगानेच आपण पुढे पुढे गेलो पाहिजे. आणि म्हणून सुद्धा लेसन प्लॅन हा महत्वपूर्ण भूमिका पूर्ण करते. And the teacher regularly activities the teaching objectives, he or she determines the methodology to reach to these objectives. Whatever the methodology we have determined, whatever the objectives we have determined, we should stick to these objectives, and we should go properly by the methodology which we have selected. अशा पद्धतीने हा लेसन प्लॅन काढताना ही आपली काळजी आपण घेतली पाहिजे, हे तर बरोबर आहे. परंतु आता काय बदल झालेला आहे, कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच मी खरं तर त्या भागाकडे जाणार आहे, लेसन प्लॅन या भागाकडे. आधी आपण ज्ञान रचनावाद, व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्हिझम, दॅट वी शुड ट्राय टू अंडरस्टँड. आता विद्यार्थ्यांनी ज्ञानाची रचना स्वतः करावी आणि शिक्षकांनी त्यांना मदत करावी, हा सांगणारा ज्ञानाचा प्रवाह आहे की विद्यार्थ्याने स्वतः ज्ञानाची रचना करावी आणि शिक्षकांनी फक्त मदत करावी. आता मदत करावी म्हणजे काय, तर आता शिक्षक हा फॅसिलिटेटर असेल, शिक्षक हा केवळ सुलभक असेल. आधी तो गाईड होता, नो डाऊट, आपण पूर्णतः तो मार्गदर्शक होता, परंतु आता तो सुलभक आहे, फॅसिलिटेटर आहे, आणि विद्यार्थी स्वतः ज्ञानाची रचना करतो यावर आता आपला ठाम विश्वास बसलेला आहे. ही संकल्पना समजून घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीने अध्यापन केले जाते. कसे केले जाते हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की पारंपरिक पद्धती म्हणजे ट्रॅडिशनल वेने आपण कसं अध्यापन करत होतो. तर पारंपरिक अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आशय स्पष्ट करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की समजा मला एक कविता शिकवायची आहे, तर ही कविता मी कशी शिकवेल, तर या कवितेमधला जो आशय आहे तो मी स्वतः स्पष्ट करेल एक शिक्षक म्हणून. ही पारंपरिक पद्धती आहे मित्रांनो. या वेबिनार मध्ये आपल्याला समजून घ्यायची की पारंपरिक पद्धती आणि ह्या ज्या आता कन्स्ट्रक्टिव्हिझम आणि याच्या अनुषंगाने या सगळ्या ज्या अप्रोचेस आलेले आहे यामध्ये काय फरक आहे. तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काय करत होतो, तर शिक्षक विद्यार्थ्यांना आशय शिकवतो आणि ते स्पष्ट करतात आशय, त्यासाठी निरनिराळी साधनं वापरतात. है ना. साधनं म्हणजे काय, तर मग आपण चार्ट्स वापरतो, मॉडेल्स वापरतो, त्यानंतर काही चित्र वापरतो, की नाही, या सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो. काही साधनं आपण वापरतो, उदाहरणे देतात, दाखले देतात,
शिक्षक पूर्वतयारी करतात आणि आशय या पद्धतीने प्रस्तुत करतात की विद्यार्थ्याला तो पूर्णतः समजू शकेल. हे सगळं आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपले शिक्षकही हेच करत आलेले आहे. आशय या पद्धतीने, मग त्याच्यासाठी आपण उदाहरण हे आपण देत असतो, बरोबर आहे. म्हणजे जसं काटेरी गुलाब हा नावाचा जर मला धडा घ्यायचा आहे आपल्या बाबा आमटेंचा, तर याच्यासाठी मग मी बाबा आमटेंविषयी माहिती देईल, बाबा आमटेंच्या वरोरा आश्रमाविषयीची माहिती देईल, त्याची त्यांना ओळख करून देईल. त्याच्यासाठी मी काही उदाहरणं देईल की बाबा रे अशा पद्धतीने समाजसेवा करणारे अनेक लोक आपल्या इथे होऊन गेलेले आहेत. मग गाडगे बाबांचं सुद्धा मी उदाहरण देईल त्याच्यासाठी. तर अशा अनेक प्रकारची उदाहरणे आणि दाखले देत देत शिक्षक पुढे जातो. शिक्षक पूर्वतयारी करतात आणि आशय या पद्धतीने प्रस्तुत करतात की विद्यार्थ्याला तो पूर्णपणे समजू शकेल. आता विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञानाचे आत्मसातीकरण करत असतात, म्हणजेच यामध्ये शिक्षकाने पूर्णपणे तयारी करून तो आशय विद्यार्थ्यांपुढे मांडला. आतापर्यंत हेच होत होतं की आपण पूर्णतः तो आशयाची तयारी करत होतो, पूर्वतयारी करत होतो एक शिक्षक म्हणून, आणि त्याच्यानंतर तो आशय विद्यार्थ्यांच्या समोर मांडत होतो आणि मग ते विद्यार्थी आत्मसात करत होते. आता एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणजे याच्याच विरुद्ध, याच्यामध्ये आपल्याला महत्व कोणी आपण केंद्रस्थानी कोणाला ठेवलेलं आहे तर शिक्षकाला ठेवलेलं आहे. शिक्षक या सगळ्या क्रिया करतात. शिक्षक पूर्वतयारी करतो, शिक्षक उदाहरणे दाखले देतो, शिक्षक मॉडेल्स किंवा चार्ट्स किंवा त्याला आणखीन आवश्यक असणारी सगळं साहित्यांची तो जुळवाजुळव करतो, शिक्षक आशय प्रस्तुत करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो, हे सगळं शिक्षक करतो. परंतु ज्ञान रचनावाद असं सांगतो की आपण विद्यार्थ्यांना संधी द्यावी. ज्ञान रचनावादामध्ये काय फरक आहे की आपण विद्यार्थ्यांना संधी द्यावी, एक शिक्षक म्हणून प्रश्न निर्माण करावे विद्यार्थ्यांच्या समोर, समस्या निराकरणासाठी प्रवृत्त करावी की बाबा ही समस्या आहे, त्याच्या निराकरणासाठी तुम्ही काय कराल, किंवा त्याच्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, त्याला प्रेरित करणं गरजेचं आहे. जो आशय घटक विद्यार्थ्यांना सादर करायचा आहे त्या संदर्भात असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण केल्यानंतर त्यांना त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रेरणा द्यावी. आता फक्त आपण प्रश्नच निर्माण करून चालेल का? एखादा आशय तुम्हाला शिकवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सूचक असे काही प्रश्न निर्माण केले विद्यार्थ्यांच्या समोर, समस्या निराकरणासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये आता निर्माण केलेली आहे, परंतु इथपर्यंतच आपल्याला थांबता येणार नाही. तर आपण काय केलं, सादर त्या संदर्भात असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण केल्यानंतर त्याचे लगेच उत्तर त्यांना काही मिळणार नाही, त्याचे लगेच उत्तर मिळणार नाही. तर मग ते उत्तर शोधण्यासाठी प्रेरणा द्यावी, मार्ग दाखवावा. मग तुम्हाला त्याचं उत्तर शोधण्यासाठी काही त्याला गाईडलाईन्स द्याव्या लागतील, त्याला प्रेरित करावं लागेल. त्याच्यानंतर त्याला काही मार्गदर्शनपर पुस्तकं सुचवावे लागतील, काही वेबसाईट सुचवाव्या लागतील, किंवा त्याला आणखीन काही त्याला सूचक अशा गोष्टी विचाराव्या लागतील. त्याला अशा छोटे प्रश्न विचारावे लागतील की जेणेकरून ह्या समस्या निराकरणापर्यंत तो पोहोचेल. म्हणजेच प्रेरणा द्यावी, मार्ग दाखवावा, वेगवेगळ्या पद्धतीने मदत करावी जेणेकरून तो स्वतः प्रश्नाची उकल करेल आणि त्यासाठी तो प्रवृत्त होईल. या प्रश्नाची उकल करण्यासाठी तो स्वतः प्रवृत्त होईल, अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला वर्गामध्ये निर्माण करावं लागेल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मला जर का समजा प्रदूषण हा विषय घ्यायचा आहे आणि मग मी जर का वर्गामध्ये गेले आणि प्रदूषण का होतात, प्रदूषणाची कारणं काय आहेत, आणि ही प्रदूषण जर आपल्याला थांबवायचं असेल, प्रदूषणाचे प्रकार काय आहेत, प्रदूषण थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, हे सगळं जर आपण रिकमेंडेशन्स पर्यंत आपण जर स्वतः सगळं विद्यार्थ्यांना जर सुचवत आलो तर विद्यार्थी स्वतः कधीही विचार करणार नाही. आणि म्हणून मग त्याच्यासमोर मी प्रश्न निर्माण करेल की बाबा रे प्रदूषण म्हणजे काय, किंवा प्रदूषण कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण तुम्हाला आसपास पाहायला मिळतात, ते का निर्माण होतात, ही प्रदूषण निर्माण होतात ते आणि त्याच्यानंतर मग ही कारणं काय आहे, प्रदूषण होण्याची कारणे काय आहेत, तर त्याच्यावरती उपाययोजना काय असू शकतात. आता हे लगेचच्या लगेच तर विद्यार्थ्यांना कळणार नाही, कारण हा इतका जर प्रगल्भ असता विद्यार्थी तर मग आपली कदाचित गरजच राहिली नसती. मग हे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला सूचना करणे, आवश्यक ते छोटे पोटप्रश्न विचारणे, आवश्यक ते साहित्य त्याला सुचवणे वाचनासाठी, हे आपल्याला करावं लागेल. आणि तो स्वतः त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी प्रवृत्त होईल अशी वातावरण निर्मिती करावं लागेल. त्याच्यासाठी कोणती पुस्तके वाचावे, वेबसाईट्स पाहाव्या किंवा कुठून माहिती गोळा करावी याची माहिती शिक्षक देतात. विद्यार्थी तशी माहिती मिळवतात व अशा पद्धतीने विद्यार्थी स्वतः त्या ज्ञानाचं आकलन करतात.
या ज्ञान रचनावादामध्ये हाच फरक आहे की विद्यार्थी तशा प्रकारची माहिती मिळवतो देखील आणि स्वतः ज्ञानाची रचना देखील करतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षक कोणत्याही प्रकारचं रेडीमेड मटेरियल त्याला प्रोव्हाइड करणार नाही, तर त्याला ते ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त करेल, त्याच्यासाठी त्याला शोधक वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण करेल, तो वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी शोधन कार्य करेल आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाची उकल करेल आणि अशा पद्धतीने तो ज्ञानाचं आकलन करेल, आत्मसात करेल. या ज्ञानाची रचना त्यांनी स्वतः केलेली असते. हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे ज्ञान त्याने स्वतः निर्माण केलेलं आहे, ती त्या ज्ञानाची रचनाच त्याने स्वतः केलेली आहे. यामध्ये विद्यार्थी स्वतः ज्ञानाचा निर्माता असतो. स्टुडंट हिमसेल्फ इज अ क्रिएटर ऑफ नॉलेज, हेच याचं हेच ज्ञान रचनावादाचा बेस आहे की एव्हरी स्टुडंट has his own experiences and he uses these experiences and by using them he himself create the knowledge. He himself is a creator of the knowledge. हा याचा बेस आहे. यामध्ये विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात, शिक्षक त्यांना मदत करतात. ही अध्यापनाची पद्धती नाही तर आशय शिकण्याचा दृष्टिकोन आहे. ठीक आहे, पद्धती नाही आहे की मग आता याच्यामध्ये आपल्याला काही पर्टिक्युलर तेच आणि तेच म्हणजे जसं हे होतं हार्वर्डची पंचपदी होते आणि त्याच्यामध्ये जे मुद्दे होते आणि त्याच मुद्द्यांना अनुसरून आपल्याला पाठवाचन काढायचं असतं. आता ही पद्धती नाही आहे, ही अप्रोच आहे, हा दृष्टिकोन आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे अप्रोच आहे आणि असेच काही अप्रोच आतापर्यंत आपण अभ्यासलेले देखील आहे. मग कोणकोणते अप्रोच याच्यामध्ये येतात तर स्वयमाध्ययन, स्वतः शिकणे किंवा अध्ययन करणे हा त्यामध्ये येतो अप्रोच. अनुभवजन्य शिक्षण, अनुभवातून शिकणे, कृतीयुक्त अध्यापन, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, करा आणि शिका, हे सगळे तुम्ही वाचलेले आतापर्यंत. म्हणजे ही सुद्धा कृतीयुक्त अध्यापनामध्ये येईल, करा आणि शिका. किंवा मग प्रोजेक्ट लर्निंग आहे, आपण काही विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट देतो आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करतो आणि आकलन करतो. त्याच्यानंतर पंच ई लर्निंग मॉडेल, जो 5 ई जे सांगितलेले आहेत, एंगेज, इलॅबोरेट वगैरे, ते मी पुढे घेणारच आहे. तर हा पंच ईचा जो लर्निंग मॉडेल आहे हे देखील याच कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये मोडतात. आता ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारे हे सगळे दृष्टिकोन आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिकण्याबाबतचे रचनावादाचे आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणं याच्यासाठी जरुरी आहे. म्हणजे आपल्याला जर कन्स्ट्रक्टिव्हिझम जर समजून घ्यायचा असेल तर शिकण्याबाबतचे आधीचे काय दृष्टिकोन होते हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आधीच्या काळामध्ये काय समजलं जात होतं किंवा काय ग्रह आपण करून घेतले होते मुलांच्या शिक्षणाबाबत, ते आपण आता इथे समजून घेऊया. मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी, यावर आपण हवे ते लिहू शकतो, किंवा मूल म्हणजे मातीचा गोळा, असा सिद्धांत अनेक वर्ष रूढ होता की नाही. आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहे ना की मूल म्हणजे काय तर कोरी पाटी, ज्यावर आपल्याला हवं ते आपलं लिहिता येतं, किंवा मूल म्हणजे काय तर मातीचा गोळा, त्याला हवा तो आकार शिक्षकाला देता येतो, किंवा शाळेमध्ये या प्रकारचा आकार त्याच्या व्यक्तिमत्वाला दिला जातो, असं वगैरे आपण आधी म्हणायचो आणि असा सिद्धांत रूढ होता. आजही त्याचे पडसाद कुठे कुठे ऐकायला मिळतात. अनेक मोठ्या मोठ्या माणसांच्या तोंडून किंवा व्यक्तींच्या तोंडून आपण हे ऐकतो. आता बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या रिकाम्या मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे, अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती की बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या मनावर उमटणे किंवा त्याचं आकलन होणे म्हणजे त्याचे शिकणे, अशी सुद्धा अनेक दिवस ही कल्पना सर्वमान्य होती. पण तो हळूहळू लक्षात आलं की प्रत्येक मुलाला आपल्याला हवे ते आणि हवे तसे शिकवता येईलच असे नाही. तर कारण पहा, का असं आपण म्हणतो हवे ते आणि हवे तसेच शिकवता येत नाही प्रत्येक मुलाला, असं आपण का म्हणतो? कारण एकाच वातावरणात वाढणारी किंवा एका शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुलं सारखी शिकत नाही, हे तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. आता आपल्या वर्गामध्ये जर 40 विद्यार्थी असतील आणि आपण जर सारखं शिकवलं आहे सर्व विद्यार्थ्यांना, तर मग सर्व मुलांना सारखंच आकलन व्हायला पाहिजे होतं, आहे की नाही? त्यांना सगळ्यांना सारखंच समजायला पाहिजे होतं. परंतु ती मुलं सगळी सारखी शिकत नाही, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. काही मुलं लवकर ग्रास्प करतात, तर काही मुलं उशिरा करतात, किंवा काही मुलांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. काही मुलं लगेच शिक्षकांच्या बोलण्यावरती, वक्तव्यावरती लक्ष केंद्रित करू शकतात. हे सगळे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच सर्व मुलं सारखे शिकत नाही, सगळ्यांना सारखे मार्क्स सुद्धा राहत नाही आपल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये. व आता मुलांची मने म्हणजे कोऱ्या पाट्या असत्या, तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडण्याचं कारण नव्हतं.
है ना. जर का मुलांचं मन हे जर कोरीपाटी आहे आणि जर का तुम्ही त्यांना सारखं शिकवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांमध्ये हे असे व्हेरिएशन्स दिसण्याचं काही कारण नव्हतं. आणि म्हणून मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष पाहायला मिळाले. आता हा एक झालं की मुलांचे मन, मेंदू किंवा मन हे कोरं असतं, कोरीपाटी असते, हा झाला एक कल्पना किंवा काय म्हणू आपण त्याला की सिद्धांत, जो की आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत आणि त्याच्यानुसारच आपण मुलांना शिकवत देखील आलेलो आहोत. ठीक आहे. आता दुसरं आणखीन काय होतं, दुसरा आणखीन एक सिद्धांत असा होता की अनेक वर्ष, तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. दुसरा सिद्धांत तर वर्तनवादाचा. आज ही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये हा सिद्धांत अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, असं तुम्ही अनेकदा ऐकता आणि अभ्यासा देखील. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता मला सांगा, जर आपण आपल्या शरीराचं डिसेक्शन केलं तर त्या डिसेक्शन मध्ये कुठेतरी मन हा अवयव सापडेल का? जसं आपल्याला हृदय सापडेल, लिव्हर सापडेल किंवा सगळ्या पॅन्क्रियास सापडतील, मन मात्र कुठेही सापडणार नाही. परंतु तरी देखील आपण म्हणतो की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता ही व्याख्या आता पोकळ वाटायला लागलेली आहे, कारण मनाच्या अस्तित्वाचा आणि स्वरूपाचा पुरावा देणं शक्यच नाहीये. कुठे आहे मन? आपण काही त्याचा पुरावा देऊ शकतो का? नाही. त्याचं काही अस्तित्व आहे का मनाचं? नाही, ते शक्य नव्हतं. केवळ एखाद्याच्या वर्तनावरून आपण त्याच्या मनाचा अर्थ लावतो, कारण वर्तनाचा अभ्यास करता येतो. मग अभ्यास कसा करता येतो? तुम्ही मनाचा अर्थ कशावर करून लावता? त्याच्या वर्तनावरून, की हा अशा प्रकारचं वर्तन म्हणजे हा उत्तर देतो आहे म्हणजे त्याचं आकलन झालेलं आहे, हे की नाही. अशा प्रकारच्या वर्तनावरून आपण त्याच्या मनाचा मन ठरवतो की ते त्याला किंवा मनाचा अर्थ लावतो. परंतु नंतर मात्र मनाचा अभ्यास करणारं ते मानसशास्त्र असं न म्हणता वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या सर्व मान्य झाली, की बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या आता तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळते. आणि या काळामध्ये प्राण्यांच्या वर्तनावर अनेक प्रयोग झाले. एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो, त्याची पुनरावृत्ती करतो, आणि शिक्षा मिळाली तर मात्र ते वर्तन तो करायचं थांबवतो, अशी ही मांडणी झाली. यानंतर मुलांच्या वर्तनात शिक्षकाला आवश्यक अपेक्षित असणारे बदल घडणे म्हणजे शिकणे, ही व्याख्या सुपरिचित झाली. म्हणजे सगळ्यात आधी तर प्राण्यांवरती प्रयोग झाले आणि तेच सगळे सिद्धांत मानवालाही लागू पडतात असं देखील म्हणण्यात आलं, की शिक्षा मिळाली तर वर्तन थांबवतो आणि जर बक्षीस मिळालं तर त्याची तो पुनरावृत्ती करतो. परंतु नंतर पुढे आणखीन मानसशास्त्रामध्ये आणखीन काही घटना घडल्या आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं की नाही, प्राण्यांची शिकण्याची पद्धत आणि माणसाची शिकण्याची पद्धती ही फार वेगळी आहे. मानवाच्या मुलाचं शिकण्याची जी ही आहे पद्धती आहे, ही फार गुंतागुंतीची आहे, त्याचं वर्तनच फार गुंतागुंतीचं आहे आणि म्हणून हे सिद्धांत मानवाला लागू पडत नाही प्राण्यांचे. त्यानंतर मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिक्षण. आता नंतर आपण असं की मनाची ही व्याख्या मागे पडली, प्राण्यांवरती काही प्रयोग झाले, हे सगळं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं. परंतु याच्यानंतर एक मात्र सिद्धांत पुढे आला की मुलाच्या वर्तनात शिक्षकाला हवा तो बदल करणे म्हणजे शिकणे, ही व्याख्या नंतर सुपरिचित झाली आणि हा वर्तन बदल कायमस्वरूपी टिकावा म्हणून पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे, हे लक्षात आलं. परंतु माणसाचे शिकणे आणि प्राण्याचे शिकणे हे माणसाच्या मुलाचे शिकणे हे कमालीच्या गुंतागुंतीचे असते, हे देखील लक्षात आलं पुढे जाऊन आणि यातूनच ज्ञान रचनावादाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले. म्हणजे काय काय बदल झाले आतापर्यंत, तर आपल्याला हवा असणारा वर्तन बदल मुलामध्ये घडवून आणणे म्हणजे त्याचे शिकणे आणि मग त्याचं दृढीकरण करणे म्हणजे त्याला रेन्फोर्समेंट म्हणतो. हे दृढीकरणासाठी त्या वर्तनाची वारंवार पुनरावृत्ती करणे म्हणजे त्याचं अध्यापन अधिक दृढ करणे, इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. परंतु पुढे असं काही लक्षात आलं की एकच नियम हा सर्व मुलांना लागू पडत नाही, कारण मानवाच्या मुलाचं शिकणं हे फार गुंतागुंतीचं आहे, त्याची अध्यापनाची प्रक्रिया पूर्णतः गुंतागुंतीची आहे आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांचं लक्ष ज्ञान रचनावादाकडे केंद्रित झालं आणि शेवटी असं झालं की पूर्वज्ञान आणि पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना निर्मिती करणे म्हणजे ज्ञान रचनावाद.
ही संकल्पना पुढे आली. बघा की आतापर्यंत आपण म्हणत होते की मुलाचं मन हे पूर्णतः कोरीपाटी. आता आपण म्हणतो की नाही, तो त्याच्या पूर्वज्ञानाने परिपूर्ण आहे, त्याला खूप सारे पूर्वानुभव आहे. आणि हे मुलांना हे खरं आहे. जेव्हा मूल शाळेमध्ये दाखल होतं, 3 वर्षाचा असताना तो बालकवाडीमध्ये दाखल होतो, त्याच्यानंतर तो 6 वर्षाचा असताना पहिल्या वर्गामध्ये दाखल होतो आणि त्यावेळी त्याच्याकडे प्रचंड असा ज्ञानाचा साठा असतो, त्याचे पूर्वानुभव असतात. त्याने पंचेंद्रिय त्याचे जे काम करत असतात अगदी जन्मापासून, या पंचेंद्रियांमार्फत घेतलेल्या ज्ञानाचा अमूल्य असा साठा, अमूल्य असं ज्ञान त्याच्याकडे असतं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ह्या पूर्वज्ञान आणि पूर्वानुभवाच्या आधारे नवीन ज्ञानाची संकल्पना, नवीन ज्ञान किंवा संकल्पनेची रचना, निर्मिती करणे म्हणजे ज्ञान रचनावाद, ही संकल्पना पुढे आली. आता ज्ञान रचनावाद ही शिक्षण शास्त्रातील नवीन संकल्पना असून ही एक अध्ययनाचे तत्वज्ञान आहे. खरं तर ही संकल्पनाच म्हणता येणार नाही, तर हे अध्ययनाचं तत्वज्ञान आहे. यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या परिवर्तनामध्ये होते. त्यानुसार विद्यार्थी स्वतःचे ज्ञान स्वतः संरचित करतात म्हणजे निर्माण करतात. ज्ञान रचनावाद हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 याचा पाया असून बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील कलम 29 मध्ये ज्ञान रचनावादाचं तत्व आढळतं. म्हणजे हे जे आहे ज्ञान रचनावाद हा काही आज आलेला नाही आहे, तर 2005 मध्ये जो NCF तयार झाला होता, या NCF चा पूर्णतः पायाच ज्ञान रचनावाद होता. लोकांना कळून चुकलं होतं, शिक्षण तज्ञांना कळून चुकलं होतं की आपण एकाच कोठडीत सर्व मुलांना बसवू शकत नाही. आणि म्हणूनच 2009चं जे बालकाच्या मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम आहे, याच्यामध्ये कलम 29 मध्ये ज्ञान रचनावादाचं तत्व आलेलं आपल्याला आढळून येते. मार्श यांच्या मते ज्ञान रचनावाद ही एक उपपत्ती आहे, म्हणजे थिअरी आहे असं कोण म्हणतं? मार्श म्हणतं. ज्यामध्ये अध्ययनार्थी स्वतःला आलेल्या अनुभवाच्या आधारे ज्ञानाची रचना करीत असतो, त्याचा विचार केला जातो. मार्श म्हणतो की एक थिअरी आहे आणि त्याच्या आधारे या अध्ययनार्थी स्वतःला आलेल्या अनुभवाच्या आधारे तो ज्ञानाची रचना करतो. आता उदाहरणासाठी सुद्धा मी पुढे काही उदाहरणं देणार आहे. बघा, सुरुवातीला आधी आपण फक्त एवढं समजून घेऊ ज्ञान रचनावादामध्ये काय काय बदल पुढे पुढे होत गेले. ज्ञान रचनावादी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला संधी दिल्या जाते. काय केलं जातं? तर त्यांच्या कल्पना शक्तीला संधी, की तुम्ही काय कराल किंवा तुमच्या पुढे ही समस्या आहे, तुम्ही त्याची उकल कशी कराल. कळलं ना? आजपर्यंत आमच्या काळामध्ये, आम्ही ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं, या काळामध्ये विद्यार्थ्याला कधीही विचारलं नव्हतं की बाबा रे तू काय करशील अशा परिस्थितीमध्ये. पण ज्ञान रचनावाद मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला संधी देतो, त्याच्या कल्पना शक्तीला संधी देतो. त्यांच्यात असलेल्या विविध बुद्धिमत्तांचा त्यांना शोध घेऊ देणे, की माझ्यामध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, माझा कल कुठे आहे, याची तो स्वतःच शोध घेतो. केवळ लेखन, वाचन, पाठांतर या वेगवेगळ्या लेखी चाचण्या यावर भर न देता त्यांनाच त्यांच्या कल्पनेचा वापर करण्यास भाग पाडून विविध विषयांचे आकलन स्वतः करण्याची संधी देणे इत्यादी तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे ज्ञान रचनावादामध्ये अपेक्षित आहे. काय काय म्हटलं आपण? की फक्त लेखन, वाचन, पाठांतर आणि परीक्षा त्याला ज्ञान रचनावादाने पूर्णतः फाटा दिलेला आहे, जे की पारंपरिक पद्धतीमध्ये होतं. आशय आम्ही स्पष्ट करायचो. कशासाठी स्पष्ट करायचो आशय? की विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरं नीटपणे देता आली पाहिजे परीक्षेमध्ये, त्याला चांगले गुण मिळाले पाहिजे. आता मात्र याच्या पलीकडे जाऊन या लेखी चाचण्यांच्यावर भर न देता कल्पकतेचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडून विविध विषयांचं आकलन स्वतः करण्याची संधी यामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे, की स्वतः तो सर्व विषयांचं आकलन करू शकेल. आता शिक्षकाने वर्गामध्ये विद्यार्थी स्वतःहून अध्ययन करतील असे वातावरण निर्माण केले पाहिजे. आता याच्यासाठी शिक्षक देखील तेवढाच प्रगल्भ असला पाहिजे बरं का. आणि म्हणूनच तुम्ही म्हणजे आता जे DED चे विद्यार्थी, DTED मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, त्यांना या पद्धतीविषयी, अध्यापन पद्धतीविषयी संपूर्ण माहिती करून देणे हे आता आमचं अध्यापकाचार्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आता बघा, कोरोनाचा हा काळ असल्यामुळे
आपण प्रत्यक्ष तर वर्ग घेऊ शकलो नाही, परंतु पुढे जाऊन तुम्हाला ह्याच पद्धतीने जर शिकवायचं असेल विद्यार्थ्यांना, तर तुम्हाला ज्ञान रचनावाद काय आहे हे चांगलं माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून ही सगळी धडपड आहे आमची की तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. आम्ही माझ्या सुद्धा विद्यालयामध्ये आम्ही या प्रकारचे वेबिनार्स घेऊन किंवा या प्रकार खरं म्हणजे ऑनलाईनच आमची इथे टीचिंग सुरू होतं, आणि त्यामध्ये मग आम्ही या सगळ्या अध्यापन पद्धतींची ओळख वगैरे विद्यार्थ्यांना करून दिली. तशा प्रकारचे पाठवाचन विद्यार्थ्यांना पाठवले आणि त्यांना पुढे जाऊन कोणत्याही प्रकारची समस्या अध्यापनामध्ये येऊ नये याच्यासाठी त्यांची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या सगळ्या गोष्टींचं आयोजन सातत्याने करत आलेलो आहोत. आता शिक्षक कसा प्रगल्भ असला पाहिजे, त्याच्यासाठी शिक्षकाचा काय रोल राहणार आहे, याचा अर्थ असा नाही विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करते याचा असा नाही की शिक्षक फक्त म्यूट असा श्रोता असेल किंवा तो दर्शक असेल असं नाही आहे. तर शिक्षकाने वर्गामध्ये विद्यार्थी स्वतःहून अध्ययन करतील असं वातावरण निर्माण करायचं आपल्याला. त्या प्रकारचे सूचक प्रश्न त्यांना विचारायचा आहे, त्या प्रकारचं साहित्य त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. जर एखाद्या गोष्टीमध्ये जर विद्यार्थी अडून म्हणजे त्याची जर उकलच त्याला होत नसेल तर त्याला पुढे जाण्यासाठी सहकार्य करायचं आहे. काही विद्यार्थी सहभाग घेत नसतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा द्यायची आहे, प्रेरित करायचं आहे की नाही बाबा तुम्ही पण इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्ही पण बोला, तुम्ही तुमचे विचार मांडा, मत मांडा. याच्यासाठी असं वातावरण विद्यार्थ्यांना शिक्षकाला निर्माण करायचं आहे आणि त्यांच्या मदतीने विद्यार्थी स्वतः ज्ञानाच्या पाया रचत जातात. याला ज्ञान रचनावाद सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थी ज्ञानाचा पाया रचतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्ञान रचनावादात विद्यार्थी मानसिक प्रक्रियांच्या आधारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करतो. यामध्ये विद्यार्थ्याचे आकलन कसे घडते हे पाहण्यामध्ये अधिक रस असतो. आता आपल्याला शिक्षक म्हणून रस कशामध्ये असणार आहे की विद्यार्थी ज्ञानाची रचना कशी करतो हे पाहण्यामध्ये आपल्याला अधिक रस राहणार आहे, ना की ही मानसिक त्याची प्रक्रिया महत्वाची नाही आहे. तर विद्यार्थ्याचं अध्ययन कसं घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. अनुभवाच्या आधारे ज्ञानाची रचना केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ज्ञान निर्मितीची प्रक्रिया ही दुसऱ्यांवरून भिन्न असते, हे लक्षात घ्या. आपण 40 विद्यार्थ्यांना विचारतो आहोत एकच प्रश्न, परंतु त्यांच्या उत्तरामध्ये किती सारे व्हेरिएशन्स असतात. तुम्हाला 40 प्रकारची उत्तरं तुम्हाला एका वेळी मिळतात, बरोबर आहे. म्हणजेच त्यांची प्रत्येक विद्यार्थ्याची निर्मितीची प्रक्रिया ही दुसऱ्यांवर भिन्न असते हे आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी स्वतः त्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे ज्ञानाची निर्मिती करतो. तो सक्रिय अध्ययन करता असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही इज अ ऍक्टिव्ह लर्नर. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये इयत्तेनुसार चर्चा, गटचर्चा, वेगवेगळे प्रकल्प, विविध खेळ, प्रयोग, शब्दकोडी, नाटके, त्यातील पात्रांचे सादरीकरण इत्यादी तंत्रांचा वापर ज्ञान रचनावादी प्रक्रियेत करावे असे अपेक्षित आहे. आता मी भाषा शिकवते, म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा माझ्याकडे असल्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगेन की आपल्या भाषेच्या अध्यापनासाठी आपण काय केलं पाहिजे. तर मग विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्याच्यासाठी आपण गटचर्चा घेतली पाहिजे. वेगवेगळे प्रकल्प विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. विविध खेळ सुद्धा आपण म्हणजे जसं लँग्वेज गेम्स आपण घेऊ शकतो. शब्दकोडी, नाटके, प्रयोगांचं सादरीकरण किंवा प्रत्यक्ष एखादा प्रसंग निर्माण करून विद्यार्थ्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करणे, या पण आपण गोष्टी करू शकतो. इत्यादी तंत्र आपण त्यांच्या अकॉर्डिंग टू देअर एज लेवल वी कॅन अरेंज. त्याच्यानंतर ज्ञान रचनावाद ही अध्ययनाची उपपत्ती आहे आणि या उपपत्तीनुसार विद्यार्थ्याला अपरिचित परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने प्रथम तो आपले पूर्वानुभव आठवू लागतो. हे महत्वाचं आहे की मला श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता मला घ्यायची आहे, तर मी अशा प्रकारची विद्यार्थ्यांना प्रश्न विचारेल, कारण ही परिस्थिती एकदम नवीन आहे. ही कविता त्यांच्यासाठी अननोन आहे, बरोबर आहे. आणि मग ही अपरिचित परिस्थितीला त्याला सामोरे जात असताना त्याला आधी पूर्वज्ञान तो आठवू लागतो. मग मी डायरेक्ट त्याला श्रावण मास वगैरे म्हणणार नाही, तर त्याला असे काही सूचक प्रश्न विचारले की कोणकोणते ऋतू आहेत, मग तुम्हाला कोणते ऋतू आवडतात, मग मराठी महिने कोणते आहेत, मग त्यामध्ये श्रावण मास केव्हा येतो, मग श्रावण मासामध्ये तुम्हाला निसर्ग कसा दिसतो, निसर्गामध्ये प्रामुख्याने कोणकोणते बदल झालेले आपल्याला आढळतात, है ना.
मग कोणकोणते सण या श्रावण महिन्यामध्ये येतात. साधारणतः 5व्या वर्गापर्यंत याचं आकलन साधारणतः झालेलं असतं विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी. तर मग हा सगळा जो पूर्वानुभव आहे त्यांच्या पाठीशी, त्यांना माहिती आहे कोणती सण येतात, मग त्यांची ती सण कशी साजरी केली जातात, श्रावण महिना म्हणजे काय, श्रावण सोमवार केले जातात आजकाल, त्याची पण आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो. मग त्या श्रावण सोमवारामध्ये काय, त्या वेगवेगळ्या प्रकारची बेलपत्री वगैरे आणतात स्त्रिया आणि ती देवाला अर्पण करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बेलपत्री आणणे म्हणजे काय, तर इतकी विविधता ह्या निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते श्रावण महिन्यामध्ये, की की त्याची आपल्याला ओळख व्हावी म्हणून कदाचित असं काही केलं असावं. परंतु विद्यार्थ्यांना माहिती आहे की हा श्रावण मास काय आहे आणि या श्रावण मासामध्ये निसर्गामध्ये होणारे बदल त्याने अनुभवलेले असतात. आणि म्हणून मी असे काही सूचक प्रश्न त्यांना विचारेल आणि त्याच्यानंतरच मी माझ्या कवितेला सुरुवात करेल. त्यांना ऋतूंचं ज्ञान आहे का, त्यांना कोणते ऋतू आवडतात, कोणत्या ऋतूंमध्ये काय बदल घडून येतात याचं ज्ञान आहे का, हे सगळे पूर्वानुभव जे आहेत त्या पूर्वानुभवांचा उपयोग मी करून घेईल पुढील त्यांच्या जे पुढे मी त्यांना ज्ञान देणार आहे त्या ज्ञानासाठी. तर हे आठवू लागतो आणि त्यातील या अनुभवांच्या नव्या परिस्थितीतील घटकांशी साम्य असते. निश्चितच आपल्या ह्या पूर्वानुभवांचा या नवीन परिस्थितीशी काहीतरी साम्य असतं, साधर्म असतं की नाही. तसेच प्रश्न आपण विचारू, त्याचा उपयोग ते नवीन परिस्थिती समजून घेण्यासाठी करू लागतो. तेथून त्याची आकलनाची प्रक्रिया सुरू होते. परंतु पुढे असे घटक येतात की जे अपरिचित असतात, कारण त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाशी काहीच संबंध नसतो. येस, असेही काही घटक असतात की ज्याचा विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाशी काहीच संबंध नाही आहे. असे कोणते घटक असू शकतात सांगा बरं. एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल की ज्याचा त्यांचा पूर्वज्ञानाशी काहीच संबंध नाही आहे. जसा की राकेश शर्मा यांचा पाठ होता, है ना, इंग्रजीमध्ये होता तो राकेश शर्मांचा पाठ. आणि त्या त्यांचे त्या माउंट एव्हरेस्ट वरती चढताना त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवांचं त्यांनी कथन केलं की बा त्या हिमालयामध्ये जेव्हा प्रखर सूर्यप्रकाश पडतो त्या हिमावरती, बर्फावरती, तो सूर्यप्रकाश त्यांच्या डोळ्यांवरती पडत होता आणि त्यांना त्याचा किती त्रास होत होता आणि मग त्याच्यावेळी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी त्याच्यानंतर ते मार्गक्रमण कसं केलं वगैरे वगैरे हे सगळं होतं. आता हा जो पाठ आहे याचा त्या विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवांशी काहीच संबंध नाही आहे. परंतु कुठे ना कुठेतरी छोटासा संबंध आपल्याला आढळतो, कारण विद्यार्थ्यांनी किमान चित्रात तरी हिमालय पाहिला असेल, बर्फ पाहिला असेल, हे आपण गृहीत धरून चाललेलो असतो. परंतु असा जर का काही पाठ आले की ज्याचा काहीच संबंध नाही, असे नवीन घटक समजून घेत असताना आपल्या सोयीनुसार कल्पना, तर्क, अनुमान अशा प्रक्रियांची त्यांना मदत घ्यावी लागते की मग तुम्ही कल्पना करा, तर्क करा. मग आता हा बर्फावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर तर किती तेजस्वी पणे तो हे होत असेल, परावर्तित होत असेल आणि त्याचा किती आघात डोळ्यांवरती होत असेल, त्याची तुम्ही कल्पना करा, तर्क करा. कसा असेल हिमालय किंवा कसे माउंट एव्हरेस्ट चढत असताना त्यांना कशा अडचणी येत असतील याची आता आपण कल्पनाच करू शकतो. प्रत्यक्षात तर काही विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. म्हणून मग आपल्याला अशा अपरिचित पाठांचं जेव्हा त्यांना आकलन करून द्यायचं असतं तेव्हा त्याची कल्पना, तर्क आणि अनुमान अशा प्रक्रियांची सुद्धा मदत घ्यावी लागते आणि त्यातून परिस्थितीतील अपरिचितपणा कमी होऊ लागतो आणि मग हळूहळू विद्यार्थी त्या नवीन परिस्थितीशी सुद्धा जुळवून घेतो. त्यातील अपरिचितपणा हळूहळू कमी व्हायला लागतो. परंतु दरवेळेस असेच घडेल असे नाही. अशा कुचंबणेच्या वेळी बरोबरीच्या सहाध्यायीशी चर्चा झाली अथवा शिक्षकांनी काही शोधक प्रश्न विचारले अथवा काही संदर्भ सुचवले तर त्याच्या साह्याने त्यांच्या विचार प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर होतात. बघा, मग आता अशा वेळी काय केलं पाहिजे, अशी जर आपली परिस्थिती निर्माण झाली की नाही कशाशीच काही परस्पर संबंध कोणत्याच घटकाशी जुळून येत नाहीये, तर मग अशा वेळी विद्यार्थ्यांची सहाध्यायीशी चर्चा घडवून आणली पाहिजे. सहाध्यायीशी म्हणजे त्यांच्या बरोबरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणणे. शिक्षकांनी काही शोधक प्रश्न विचारणे की तुम्ही टीव्हीवर तरी बघितलं असेल हिमालय किंवा तुम्ही चित्रामध्ये कधी बघितलं आहे का वगैरे, अशा प्रकारचे शोधक प्रश्न, सूचक प्रश्न त्यांना विचारावेत आणि काही संदर्भ देखील सुचवावे.
आणि त्यांच्या विचार प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे यावेळी शिक्षकाने दूर केले पाहिजे. म्हणजे शिक्षकाची भूमिका ही किती महत्वाची आहे हे लक्षात घ्या, की जिथे जिथे विद्यार्थी अडतो तिथे तिथे शिक्षक त्याला मदत करतात, हे आपण जाणलं पाहिजे. शिक्षक हा दर्शक नाही आहे, मुकादर्शक नाही आहे, तर त्याला ऍक्टिव्हली तिथे काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणते की उलट या ज्ञान रचनावादी प्रक्रियेमध्ये शिक्षकाची जी भूमिका आहे किंवा शिक्षकामध्ये असणाऱ्या ॲबिलिटीज त्याला आणखी जास्त प्रगल्भ कराव्या लागणार आहेत. आधीचा शिक्षक एकच पाठ 10 वर्ष त्या पद्धतीने शिकवत होता. आता मात्र त्याला पाठ होऊन जात होता तो पाठ, आणि तो त्याच पद्धतीने तेच उदाहरणे देऊन तो शिकवत होता. आता तसं चालणार नाही. तुम्हाला 40 विद्यार्थ्यांच्या व्हेरिएशन्स लक्षात घेतल्या पाहिजे, त्याची विचार करण्याच्या पद्धती लक्षात घेऊन त्यांना ते कुठे अडतील आणि आपल्याला नेमकं काय ते त्यांना सूचना करायची आहे हे तुम्हाला हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून शिक्षकाची भूमिका या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते. शिक्षकाची कोणतीही जबाबदारी उलट कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये कमी झालेली नाही. विद्यार्थी ज्ञानाची रचना करतो म्हणजे शिक्षकाची जबाबदारी बिलकुल कमी झालेली नाही, उलट ती वाढलेली आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञान रचनावादी पद्धती शिकण्याची नव्हे तर शिकवण्याची पद्धत आहे. हे पण आपण समजून घ्या की लहान वयापासून मुलांकडे काही उपजत क्षमता असतात. पंचेंद्रियांच्या माध्यमातून मूल सभोवतालचे अनुभव घेत असतो. प्रत्येक गोष्ट त्याला स्वतः करून बघायची असते. मात्र मोठी माणसे मुलाला या अनुभवापासून वंचित ठेवतात. काय होतं की अनेकदा मुलं आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत, मी तुम्हाला सांगितलं की जसं बालपणापासून खूप सारे अनुभव घेत असतो आणि परंतु त्याच्या सभोवताली खूप सारे अनुभव असतात, ते तो घेत असतो. प्रत्येक गोष्ट त्याला स्वतःहून करून बघायची असते. तुम्ही जर थोडी मुलांची मानसिकता लक्षात घेतली तर छोट्या मुलांना शिकवताना विशेषतः म्हणजे 5व्या वर्गापासून, फर्स्ट इयरचे विद्यार्थी 5व्या वर्गापर्यंत शिकवत असतात. मग 5व्या वर्गापर्यंत तुम्ही जेव्हा पाठ घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला प्रचंड उत्सुकता या विद्यार्थ्यांमध्ये दिसते. मी मॅडम मी ताई मी असे करून अगदी अक्षरशः ओरडत असतात. तुमचे अक्षरशः ड्रेस सुद्धा असे ओढतात की मी करून. इतकी त्यांच्यामध्ये सांगण्याची उत्सुकता असते, बोलण्याची उत्सुकता असते, अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता असते. त्याला सगळं स्वतःहून करून बघायचं असतं. मात्र आपण काय करतो, मोठी माणसं काय करतो की त्याला प्रत्येक ठिकाणी अडवतो. घरामध्ये सुद्धा त्याला त्याची अडवणूक करतो की नाही यामध्ये हा धोका आहे, त्यामध्ये तो धोका आहे, असं करून. आता शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला तीच इच्छा असते, त्याला अनुभवायचं असतं त्या सगळ्या गोष्टी. परंतु पुन्हा शाळेमध्ये सुद्धा तेच वातावरण विद्यार्थ्याला दिसून येतं. तेच वातावरण म्हणजे हे अडवणुकीचं वातावरण मी म्हणते. त्यामुळे सर्जक वृत्तीला तो पार खावतो. सर्जक वृत्ती म्हणजे काय की शोध कार्य करण्यासाठी तो पारखावतो. तो त्याची जी शोधक वृत्ती आहे किंवा त्याची जी जाणून घेण्याची वृत्ती आहे ती कुठेतरी वंचित त्याच्यापासून तो राहतो. म्हणूनच विद्यार्थ्यांची उपजत प्रेरणा जागृत ठेवून शालेय उपक्रमातून त्याला नवीन ज्ञानासाठी प्रवृत्त करणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. कळलं असेल तुम्हाला की विद्यार्थ्याची ही जी उपजत प्रेरणा आहे ती तुम्हाला जागृत ठेवायची आहे. त्याला मारायचं नाहीये, मारून टाकायचं नाहीये. त्याला काय सांगायचं आहे, त्याला काय त्याचे अनुभव शेअर करायचे, याच्यासाठी उलट तुम्ही त्याला मोटिवेट करायचं आहे आणि त्याला नवीन ज्ञान घेण्यासाठी पुन्हा प्रवृत्तही करायचं आहे. काही जर तुमच्या वर्गामध्ये अबोल मुलं असतील तर त्या मुलांना सुद्धा तुम्हाला बोलकं करायचं आहे. त्याला असे त्याला प्रश्न विचारा की जेणेकरून तो बोलेल. प्रश्न म्हणजे असे प्रश्न म्हणजे काही अगदी अधिकाराने विचारण्याची गरज नाहीये. अगदी त्याच्या घरामधले छोटे छोटे, त्याच्या कुटुंबातले, त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी संबंधित, त्याच्याशी आजूबाजूचा त्याचा समाज लक्षात घेऊन, तो ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या पार्श्वभूमीतून तो आलेला आहे ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन, त्याचा वयोगट लक्षात घेऊन त्याला तुम्ही बोलकं करा. ही जबाबदारी शिक्षकाची असते. त्याच्या आकलन क्षमतेनुसार, आवडी छंदानुसार, कल्पकतेनुसार शिकण्याची साधन व्यवस्था शाळेने निर्माण करायला पाहिजे. त्याच्या आवडीनिवडीनुसार शिकण्याची साधन व्यवस्था आपण शाळेने निर्माण केली पाहिजे, करायला हवी. हेड, हँड अँड हार्ट हे जे 3H आहे साठी शिक्षण हवे. गांधीजींनी सुद्धा म्हटलं की हेड, हार्ट अँड हँड याच्याशी निगडीत शिक्षण म्हणजे खरं शिक्षण आहे. तर हे शिक्षण तुम्हाला देता आलं पाहिजे. या मूलभूत गोष्टींचा विकास ज्ञान रचनावादाशिवाय शक्य नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अभ्यासक्रमाचे 2 मुख्य उद्देश आहेत. कोणते तर
म्हणजे कशासाठी अभ्यासक्रम कशासाठी आखले जातात बाबा आपल्याला शालेय शिक्षणामध्ये, तर आपल्याला पूर्वजांनी निर्माण केलेले ज्ञान आत्मसात करायला विद्यार्थ्यांना मदत करणे, की जे काही आतापर्यंत जी ज्ञान निर्माण झालेलं आहे ते येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आपला पहिला उद्देश असतो. आणि दुसरा असतो की विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडेल असे ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती विकसित करायसाठी मदत करणे है ना. त्याच्यासाठी अभ्यासक्रम असतो की नाही, की त्याला भविष्यामध्ये काय कशाची गरज आहे, कोणत्या कौशल्यांची, कोणत्या ज्ञानाची आणि कोणत्या वृत्तींची गरज आहे त्या विकसित करणे हा आपला दुसरा उद्देश असतो. आता पंचईनुसारचं पाठ टाचन मी तुम्हाला म्हटलं होतं, त्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. ज्ञान रचनावादाची काही प्रमुख तत्वे आहेत. कोणती तत्वे आहे? पहिलं तत्व आहे ज्ञान रचनावादाचं, ते म्हणजे ज्ञान हे स्थितिशील आहे, स्थितिशील नसून गतिशील आहे. म्हणजे इट इज नॉट अ स्टॅटिस्टिक बट इट इज डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे प्रवाही. ज्ञान कधी थांबलेलं तुम्ही पाहिलंय का? नाही बाबा झालं आता मला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मी अगदी ज्ञानी मनुष्य झालेला आहे पूर्णतः, असं कोणीही म्हणू शकत नाही. कारण दिवसागणिक मिनिटागणिक ज्ञान वाढत जातं, काहीतरी भर त्यामध्ये पडत जातं. म्हणूनच म्हटलंय की इट इज नॉट स्टॅटिक, इट इज डायनॅमिक. हे पहिलं तत्व. दुसरं, पूर्वानुभवाच्या आधारे मनुष्य ज्ञानाची रचना करतो. बरोबर आहे. आपल्याला कोणतंही जर ज्ञान घ्यायचं असेल तर त्याच्या आधी आपले काय पूर्वानुभव आहे त्याच्या आधारे आपण ते पुढचं सगळं ज्ञान ग्रहण करत असतो. तिसरं, सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक आंतरक्रियेद्वारा ज्ञानाची निर्मिती होते. जर तुम्ही एखाद्या मुलाला अगदी जन्मतः बंदिस्त करून ठेवलं, त्याला खाण्यापिण्यासाठी सगळं दिलं, सगळ्या सुविधा पुरवल्या, परंतु त्याचा समाजाशी कोणता संबंध येऊ दिला नाही, त्याला भाषिक त्याचं कोणतीच देवाणघेवाण त्याच्याशी झाली नाही, सांस्कृतिक आंतरक्रिया त्याच्याशी झाली नाही, तर अशा मुलाला कोणत्याही प्रकारचे पूर्वानुभव त्याच्या पाठीशी राहणार नाही. आणि म्हणून जे आपण म्हणतो पूर्वानुभव जे म्हणतो हे सगळे या आंतरक्रियेतूनच मिळत असतात, सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक आंतरक्रियेतून. स्थानिक परिस्थितीचा आणि परिसराचा मोठा वाटा ज्ञान रचनेत असतो. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्थानिक परिस्थिती म्हणजे डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या मुलाला असलेलं ज्ञान आणि सपाट प्रदेशामध्ये असलेल्या मुलाचं ज्ञान, समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या त्या मुलाचं ज्ञान हे टोटली वेगवेगळं असणार आहे. कारण त्याची जी आजूबाजूची परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, त्याची जी प्रादेशिक परिस्थिती आहे, त्याच्यानुसार त्याला असलेलं ज्ञानही हे वेगवेगळे असेल, त्याला आलेले पूर्वानुभव हे वेगळे असतील आणि त्याचा फार मोठा वाटा या ज्ञान रचनेमध्ये असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्ञान रचनावादी विचारसरणीतून शिकण्याची प्रक्रिया पुढील 3 बाबींच्या समन्वयातून घडून येते. हे तुमच्या लक्षात आलं असेल की नॉलेज इज नॉट स्टॅटिक, इट इज डायनॅमिक, हे आपण पहिलं म्हटलं. दुसरं की पूर्वानुभवाच्या आधारे ज्ञानाची निर्मिती होत असते. तिसरं आहे की सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक आंतरक्रियेतून ज्ञानाची निर्मिती होते. आणि चौथं की स्थानिक परिस्थितीचा ज्ञानाच्या निर्मितीमध्ये किंवा असलेल्या ज्ञानामध्ये, ज्ञान रचनेमध्ये फार मोठा वाटा असतो. नंतर जे आहे ते शिकण्याची प्रक्रिया पुढील 3 बाबींच्या समन्वयातून घडून येते. पहिलं म्हणजे पूर्वज्ञान. तुम्हाला वाटत असेल की वारंवार पूर्वज्ञान हा शब्द मॅडमच्या तोंडात येतो आहे, पण तो जाणून बुजून मी करते आहे, लक्षात घ्या की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आता माझं जर वय असेल 40-42 जे, तर तोपर्यंत मला असलेले सगळे पूर्वानुभव, ठीक आहे, बालपणी 5 वर्षापर्यंत असलेले पूर्वानुभव हे वेगळे असतील, 8व्या वर्षी आपले पूर्वानुभव हे वेगळे असतील, 15व्या वर्षी हे वेगळे असतील. म्हणून वर्गातील प्रक्रियेत शिक्षकाला मुलाच्या पूर्वज्ञानाचा विचार करून अध्ययन अनुभवांची रचना व निवड करावी लागेल, की त्याला कितपत त्याचे पूर्वानुभव त्याला असतील याची हे लक्षात घेऊनच शिक्षकाला त्या संपूर्ण पुढच्या प्रक्रियेचा विचार करावा लागेल. कळलं असेल तुम्हाला की मी जर का दुसऱ्या वर्गामध्ये शिकवत आहे तर माझ्या या विद्यार्थ्यांचे पूर्वानुभव कितपत असतील याची जाणीव मला असली पाहिजे शिक्षक म्हणून. मी 5व्या वर्गाला शिकवते आहे तर या मुलांची कितपत असेल पूर्वानुभव याची सुद्धा जाणीव मला असली पाहिजे. म्हणून त्या म्हणजे हे लक्षात घेऊनच आपल्याला त्या सगळ्या अध्ययन अनुभवांची रचना आणि निवड करावी लागेल. दुसरं म्हणजे शिकण्याची तयारी. शिकणाऱ्यांची शिकण्याची तयारी करण्यासाठी त्याची शिकण्याची इच्छा व त्याची पात्रता या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.
मला कोणत्याही वेळी उठवलं आणि म्हटलं की चला बसा बरं, आता हा पाठ आपल्याला शिकायचा आहे, तर तुमची कोणती तुमची जर कोणतीच मानसिक तयारी नसताना तुम्हाला म्हटलं की बस शिकायला बसी लागते, ही महत्वाची असते. त्याची मानसिक तयारी आणि शिकण्याची इच्छा असेपर्यंत तुम्ही कोणत्याच विद्यार्थ्याला काही शिकवू शकत नाही. त्याचप्रमाणे शिकताना त्याची भावनिक अवस्था कशा प्रकारची आहे हेही महत्वाचे आहे. भावनिक स्थिरतेतून भावनिक प्रसन्नतेकडे जाण्याची बालकाची मनस्थिती ही शिकण्यासाठी योग्य स्थिती असते. म्हणजे भावनिक स्थिरता, जर तुमचा विद्यार्थी अनेक अडचणींना तोंड देऊन वर्गात आला असेल, त्याच्या घरामध्ये अनेक समस्या असतील, समजा एखाद्या विद्यार्थ्याचे पालक जर दारू पिणारे असेल आणि रात्रभर या मुलाला आणि आईला, त्याच्या आईला जर का त्यांनी घराबाहेर काढून दिलं असेल, दारू पिऊन त्यांनी मारझोड करून या विद्यार्थ्याला बाहेर काढून दिलं असेल आणि हा विद्यार्थी जर रात्रभर बाहेरच बसलेला असेल दरवाजात आणि हा विद्यार्थी तसाच पुन्हा सकाळी तुमच्या वर्गामध्ये येऊन बसतो आहे, तर त्याची मानसिक अवस्था काय असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग त्याची ही मानसिक अवस्था त्या प्रसन्नतेकडे नेण्याची जी जबाबदारी आहे ही शिक्षकाची आहे. त्या मानसिक अवस्थेमध्ये हा विद्यार्थी शिकू शकणार नाही, कोणतंही नवीन ज्ञान ग्रहण करू शकणार नाही, हे आपण समजून घ्या. आणि म्हणून ही मानसिक अवस्था त्याची बदलणे, त्या स्थिरतेकडे त्याला घेऊन जाणे, त्या प्रसन्नतेकडे घेऊन जाणे, बालकाची मनस्थिती आणि ती शिकण्यासाठी योग्य करणे, म्हणजे अध्ययन करण्यासाठी योग्य करणे ही शिक्षकाची मोठी जबाबदारी आहे. आणि तिसरं जे आहे हे अध्ययन अनुभव. बालकाला ज्या अनुभवाद्वारे नवीन ज्ञान प्राप्त होणार असते ते अध्ययन अनुभव, त्यात नवीनता असणार. या अध्ययन अनुभवाद्वारे नवीन माहिती कशा स्वरूपात विद्यार्थ्यासमोर येते यालाही महत्व आहे. आपण जी नवीन माहिती विद्यार्थ्याला देणार आहोत ती कशा स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना प्रेझेंट करत आहोत हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यासाठी ज्या काही आपण बाकीच्या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे, ऍक्टिव्हिटीजचं आयोजन केलेलं आहे, त्या कितपत विद्यार्थ्यांना आकर्षित करणार आहे, त्या कितपत विद्यार्थ्यांना मोटिवेट करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून आपले जे अध्ययन अनुभव आपण विद्यार्थ्याला देणार आहोत या दरम्यान ते विषयाला सुसंगत असावे आणि समर्पक असावे, तेवढा अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो. आणि जेवढे ते समर्पक आणि सुनियोजित असतील, सुसंगत असतील, तेवढे आपण त्या अध्ययन प्रक्रियेमध्ये नेमकेपणा येतो. म्हणजे मला जर का श्रावण मासी ही जर कविता शिकवायची असेल आणि मग मी भलतंच आपला सगळ्या ऋतूंविषयी त्यांना माहिती सांगत बसेल की हिवाळा तसा असतो, उन्हाळा तसा असतो वगैरे, हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला श्रावण शिकवायचा तर तुम्ही पर्टिक्युलर त्या श्रावणवरतीच या, त्या श्रावणाविषयीच त्यांना काय माहिती आहे ही आधी त्यांच्याकडनं जाणून घ्या. किंवा तशा प्रकारची एखादी कविता त्यांना जर आधी होऊन गेलेली आहे तर त्याची त्यांना आठवण करून द्या. अशा पद्धतीने हे जे आपण अध्ययन अनुभव आहे हे तेवढे सुसंगत आणि नेटके असले पाहिजे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आता मला असं वाटतं वेळ सर किती मिनिटं आहेत आपल्याकडे? आहे, वेळ आहे, भरपूर आहे. अच्छा, ठीक आहे. तर आता आपण थोडं पाठटाचनाकडे येऊया. पाठटाचन कसं काढावं या ज्ञानरचनावादी पद्धतीने. तर यामध्ये 5 स्टेप्स असतात विद्यार्थी मित्रांनो. या 5 स्टेप्स अशा असतात की पहिला आहे की एंगेजिंग. आता मी इंग्लिश मधूनच सांगेल किंवा मराठीतूनच सांगते. पहिली जी स्टेप आहे ती आहे एंगेजिंग, म्हणजेच एंगेज किंवा गुंतवून ठेवणे असं आपण याला म्हणतो. आणि या एंगेज या स्टेपमध्ये काय करतो शिक्षक, तर शिक्षक वर्गात प्रवेश करतात. शिक्षक मुलांना काही प्रश्न विचारतात. मी एक पाठटाचन काढलेलं आहे बोलणारी नदी या विषयावर, तर मी थोडंसं तुम्हाला सांगेल की काय काय करतोय शिक्षक या ठिकाणी. मुलांना तुम्हाला काही करायचे असेल परंतु घरातील मोठी माणसे ते करण्यास नकार देत असतील तर तुम्ही अशा वेळी काय करता? हा मी सोपा साधा सरळ प्रश्न विचारला मुलांना. की तुम्हाला काही करायचंय पण तू मोठी माणसं नाही म्हणत आहे तर तुम्ही काय कराल अशा वेळी किंवा काय करता? हा चौथ्या वर्गाला असलेला पाठ आहे बोलणारी नदी. आता चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून काय उत्तर अपेक्षित करू शकतो हे मी थोडंसं आधी लक्षात घेतलं पाहिजे, त्यांना काय पूर्वानुभव असू शकतात. मग विद्यार्थी उत्तर देतात की काही म्हणतो की नाही मला जे हवं ते तर मी करतोच, मग कोणत्याही मार्गाने आईचं लक्ष नसताना करतो किंवा मग आई कुठेतरी बाहेर गेलेली असते, बाबा बाहेर गेलेले असतात तेव्हा मला जे हवं ते मी करत असतो. काही विद्यार्थी म्हणतात की नाही मी आई बाबांचं ऐकतो, कारण आपले आई बाबा आपल्या भल्यासाठी सांगत असतात, मला हे माहिती आहे आणि म्हणून मी ते ऐकतो आणि माझ्या भावंडांना देखील मी तसंच सांगतो वगैरे. असे विद्यार्थी अगदी वेगवेगळी उत्तरं देतील. तर मग शिक्षक म्हणतात अच्छा, म्हणजे तुमच्यातील काही मुले हट्टाने काम करून घेतात नाही का, आणि काही मुले मात्र मोठ्यांचं ऐकतात.
मग आज आपण असाच एक पाठ पाहणार आहोत, ज्यामध्ये एक लीला नावाच्या तुमच्याच वयाच्या मुलीला जे काही करायला हवे असते ते ती कशी मिळवण्याचा प्रयत्न करते व त्यासाठी ती चक्क नदीला बोलायला भाग पाडते. म्हणजेच नदीला तिच्याशी बोलायला सांगते. परंतु प्रत्यक्षात तर हे शक्य नाही. तुम्हालाही माहिती आहे की प्रत्यक्षात नदी तर बोलू शकत नाही. मग ती कसं बरं तिला बोलायला बोलकं करत असेल, है ना? मग त्यासाठी तिने कोणती शक्कल लढवली ते आपण प्रस्तुत पाठातून पाहूया. इथे मी काय केलं की विद्यार्थ्यांना एंगेज केलं, मी गुंतवलं म्हणजे काय, तर त्यांना असे काही प्रश्न विचारले की ज्याच्यामधून विद्यार्थी बोलके झाले. त्यांनी आपले अनुभव कथन केले, है ना? काही मुलांनी तर आपले खूप अनुभवही सांगत बसतात की हो ताई, मग हो मॅडम, मग मला एकदा माझ्या आईने ना असंच म्हटलं होतं आणि मग तिने मला नकार दिला, पण तुम्ही माहिती आहे का मग काय केलं वगैरे, असं 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 ते सांगायला लागतात. म्हणजे या ठिकाणी आपण त्यांना एंगेज केलं हे लक्षात घेतलं पाहिजे. मी फक्त भाषेसाठी सांगते, विज्ञानाचा पाठ हा वेगळा असेल, विज्ञानासाठी प्रश्न देखील वेगळे असतील, गणितासाठी आणखीन वेगळे असेल. आपण फक्त वी आर टॉकिंग अबाउट लँग्वेज. ठीक आहे. इंग्लिशचे पण पाठ तुम्हाला असेच काढता येतात. सुरुवातीला आपण प्रश्न विचारून त्यांना एंगेज केलं. तर चला मग आज आपण पाठ पाहूया, बोलणारी नदी. चला तर हा पाठ पाहण्यासाठी आधी आपण 3 गट आपल्याला पाडावे लागतील, ते आपण करून घेऊ. शिक्षक विद्यार्थ्यांचे अ, ब, क, ड असे गट पाडतात. आता प्रत्येक गटाला मी एक परिच्छेद वाचायला देते. तुम्ही तुमच्या गटाला दिलेला परिच्छेद वाचा व त्यातून लेखकाला काय सांगायचे आहे त्यावर चर्चा करा. शिक्षक प्रत्येक गटाला धड्यातील एक परिच्छेद वाचायला देतात. काय केलं आता आपण पारंपरिक पद्धतीने जसे शिक्षक यायचे आणि मग धड्याचं वाचन करायचे आणि मग त्याला एक्सप्लेन करायला लागायचे, है ना? हीच होती ना ती आपली हरबाटची पद्धती, की शिक्षक येतात, मग मॉडेल रीडिंग करतात, आदर्श पाठ वाचन करतात आणि त्याच्यानंतर मग एक परिच्छेद घेतात आणि मग त्या परिच्छेदाचे ते स्पष्टीकरण करतात किंवा त्यावरती काही प्रश्न विचारतात आणि मग प्रश्नांची उत्तरं शिक्षक विद्यार्थ्यांकडून मिळाल्यानंतर त्या एका परिच्छेदाचे ते व्यवस्थित छानपैकी स्पष्टीकरण करतात. स्पष्टीकरण करताना निरनिराळे दाखले देतात, उदाहरणे देतात. हे आपलं होतं पारंपरिक पद्धतीचं पाठ वाचन. पण मी पहिल्यांदा आता एंगेज मध्ये मी हे केलं की विद्यार्थ्यांना मी गुंतवलेला आहे. नंतर दुसरा जो आता मग मी यामध्ये आणखीन काय केलं की विद्यार्थ्यांचे गट सुद्धा करून घेतले, 4 गट. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की मी एक एक परिच्छेद तुम्हाला वाचायला देते. तर त्यांच्याकडे पाठ्यपुस्तक असतात, तर गट ए इथपासून इथपर्यंतचं वाचन करेल, गट बी इथपासून इथपर्यंत, आणि अशा पद्धतीने 4ही गट वाचन करतील. पुढे काय केलं मी पहा. आता दुसरा आहे आपलं शोधन. दुसरी जी आपली पायरी आहे ती आहे एक्सप्लोरिंग. ठीक आहे. एक्सप्लोर म्हणजे शोधन. आता विद्यार्थ्यांचे गट केले, विद्यार्थ्यांना एक एक परिच्छेद वाचायला दिले. सर्व विद्यार्थी वाचायला सांगितलेला परिच्छेद नीट वाचतात की नाही ते शिक्षक बघतात. सर्व विद्यार्थी नीट वाचत आहे की नाही ते आपण पाहिलं. व त्यानंतर गटाप्रमाणे दिलेल्या परिच्छेदाचे मनातल्या मनात वाचन करायला सांगतात व त्यावर चर्चा करण्यासाठी योग्य त्या सूचना देतात. विद्यार्थी योग्य दिशेने चर्चा करतात की नाही ते बघतात. चर्चेतील मतितार्थ समजून सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक चांगली शब्दरचना आणि वाक्यरचना करण्याकरता मार्गदर्शन करतात. आता विद्यार्थी काय करतात पहा. इथे काय केलं, विद्यार्थ्यांचे गट पाडले आणि प्रत्येक गटाला सांगितलं की तुम्ही मौन वाचन करा. ठीक आहे. तुमच्या गटामध्ये हे 7 विद्यार्थी आहेत. या 7ही विद्यार्थ्यांनी मौन वाचन केलं. शिक्षकांची भूमिका राहणार आहे की विद्यार्थी नीट वाचताय की नाही. मौन वाचन केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता चर्चा करा तुम्ही वाचलेल्या परिच्छेदावर आधारित. मग त्या 7ही विद्यार्थ्यांनी, प्रत्येक 7 विद्यार्थ्यांच्या गटाने आपापल्या गटामध्ये चर्चा केली की आपला हा परिच्छेद आहे. मग यामध्ये काय असते की एक मुलगी आहे, आता ती पाहू आपण पुढे कसं प्रेझेंट करतात ते. त्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती त्यांना आपण असं सांगितलं की तुमच्या गटामधला कोणत्याही एका विद्यार्थ्याने समोर येऊन आपल्या परिच्छेदामध्ये नेमकं काय आहे ते सांगावं. आता गट ए मधला विद्यार्थी समोर आला आणि तो सांगतोय की
शीला ही अतिशय खोडकर मुलगी असते. तिच्या मनात येईल ते करण्याची तिची इच्छा असते. एक दिवस तिला बर्फाचा गोळा खायची इच्छा होते, परंतु तिची आई नको म्हणते, नको खाऊस. ताई म्हणाली नको खाऊस, आजी म्हणाली नको खाऊस, कारण त्यामुळे तुझा गळा दुखेल, नाकात पाणी गोळा होईल, असे ती म्हणते. पण तिला एक युक्ती सुचते. ती नदीकडे जाते आणि ती नदीशी बोलते की मला तर बर्फाचा गोळा खायचा आहे, पण तू माझ्या घरातील लोक मला नाही म्हणतात. मग तीच स्वतःच बोलते नदी म्हणून, बरं का. हे सगळी लहान मुलांचं असतं ना, असं एक भावविश्व असतं की जणू काही नदी तिच्याशी बोलते आहे असं ती दर्शवते आणि ती स्वतःच बोलते. आणि मग ती म्हणते की नदी ही ताईपेक्षा, आईपेक्षा आणि आजीपेक्षा मोठी आहे आणि तिने लीलाला बर्फाचा गोळा खायला सांगितले असे ती सांगून खाऊन टाकते. या प्रसंगात लीला स्वतःच बोलते आणि नदी बोलत असल्याचा बनाव करते. असं कोण सांगतं? गट ए. बरं, तिला बर्फाचा गोळा खायचा आहे, नदीने सांगितलं म्हणून ती सांगते आणि ती स्वतः खाऊन टाकते आणि नदी बोलल्याचा ती बनाव करते. आता गट बी काय म्हणते आपल्या परिच्छेदामधलं? पुन्हा गट बी आपलं सगळं सांगते की आम्हाला दिलेल्या परिच्छेदात लीलाला एक दिवस शाळेत जायचा कंटाळा येतो व म्हणून तिला शाळा बुडवावीशी वाटते. परंतु आता देखील तिची आई, ताई आणि माई म्हणते आणि आजी पण म्हणते की शाळा बुडवू नको, कारण शिकूनच तू सुखी होशील. यावर लीला चिडते आणि शाळेत जाते असे सांगून नदीकडे जाते व नदीने तिला बिनधास्त शाळा बुडव असे सांगितल्याची बतावणी करून नदी काठी आणि वावरात खेळत राहते. संध्याकाळी याच शाळेत शिकणाऱ्या तिच्या बहिणीला तिने शाळा बुडवल्याचे माहित होते, पण लीलाने आधीच बोलणाऱ्या नदीबद्दल ताई, आई आणि माईला सांगितले असते. त्यामुळे तिघीही आता लीलाची गंमत करावयाचे ठरवतात. गट बी सांगतोय, यांनी काय केलं? मौन वाचन केलं, गटामध्ये चर्चा केली, एक प्रतिनिधी समोर आला आणि त्यानेही मांडणी केली. छान पद्धती आहे की नाही सांगा? आपण शिक्षक वर्गामध्ये जाणे आणि वर्गामध्ये त्याचं मॉडेल रीडिंग करणे आणि लगेच त्याचं एक्सप्लेन करणे, यापेक्षा ही पद्धती किती छान आहे की विद्यार्थी चर्चा करतात, विद्यार्थी शब्दांचे अर्थ शोधतात, विद्यार्थीच त्याचं स्पष्टीकरण देतात, शब्दांचे अर्थ समजून घेतात, है ना. शिक्षक मात्र त्यांना मदत करतो, बरं का. आपण मगाशी वाचलं ना की जे एका शब्दाला कोणता प्रतिशब्द आहे ते शिक्षक सांगतात, किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ अडला असेल तर शिक्षक त्या शब्दांचे अर्थ स्पष्ट करतो. एखादा हे आलं असेल, काय म्हणतात आपण त्याला, वाक्यप्रचार आला असेल तर त्या वाक्यप्रचाराचा जो अर्थ विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांच्या परिच्छेदात आलेल्या, तर त्याचं सुद्धा स्पष्टीकरण शिक्षक करून देतात. तर ही एक छान पद्धती आहे, हसत खेळत आणि सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेणारी अशी ही पद्धती आहे. आता पुढे जाऊया आपण. गट क काय म्हणतो? काही दिवसांनी लीलाचा मामा, भोला मामा तिच्याकडे येतो आणि त्याने बदामी पेढे आणल्याचे सांगतो. लीला खुश होते, पण ती शाळेत निघालेली असते, त्यामुळे शाळेतून आल्यानंतर मी पेढे खाणार अशी ती सांगून जाते. गट 3 ने दिलेलं स्पष्टीकरण आहे. गट चौथा असं म्हणतो की लीलाच्या डोळ्यासमोर दिवसभर पेढे नाचत असतात. ती शाळेमध्ये तर जाते, पण तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत असतात. घरी आल्याबरोबर ती आईला पेढे कुठे आहे अशी विचारते. आई सांगते शिंकाळ्यावर पेढे ठेवले आहेत, तू घे. पण लीला तेथे जाते आणि शिंकाळ्यावर तर पेढेच नसतात. लीला ओरडायला लागते, ए आई, माझे पेढे कुठे आहे? हे ऐकून आई येते आणि आईला देखील नवल वाटते की शिंकाळ्यावरचे पेढे गेले कुठे. आता शिंकाळा हा शब्द मुलांना माहिती नसेल. यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिंकाळा म्हणजे काय याचं स्पष्टीकरण देतात, समजून सांगतात. हे ते लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर परसातून तिची मोठी बहीण धावत येते नीला व तिने 8 पेढे खाल्ले आणि नदीने मागितले 8 असे ती सांगते. यावर आई म्हणते, अगं पण नदीने पेढे मागितलेच कसे? नदी तुझ्याशी बोललीच कशी? यावर नीला म्हणते, जशी नदी लीलाशी बोलते तशी माझ्याशी बोलली आणि नदीने 8 पेढे मागितले, मी देऊन टाकले. आता लीलाला स्वतःची चूक समजते. लीला खजील होते, कारण तिचीच खोडी तिच्यावर उलटलेली असते. ती म्हणते, ताई, आई, माई, मला आता समजले, मी नदीशी बोलायला जाणार नाही. यावर माई हसत हसत कपाटाकडे जाते आणि लीलाला आणि नीलाला एक एक पेढा देते. लीला गोठ्याकडे जाते. त्यावर माई हसून म्हणते, आता म्हशीला बोलायला लावणार आहेस की काय? असा हा छानसा छोटासा पाठ आहे. यामध्ये मुलांना आता शिक्षक काय करतात, तर मुलांना विषयापासून दूर जाऊ देत नाही, सर्वांना मुद्दे मांडण्याची संधी देतात,
है ना. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी चर्चेत सहभागी होतात की नाही हे पाहतात. मुद्देसूद मांडणी करण्यास प्रोत्साहित करतात. अधिक चांगली वाक्यरचना करण्यासाठी प्रोत्साहन देतात. चांगल्यात चांगले शब्द निवडी संबंधी त्यांना मार्गदर्शन करतात. चिकित्सक वृत्तीची नोंद घेतात. शिक्षक नोंदी घेतात बरं का, की कोण बोलत आहे, कोण चिकित्सक, त्यांची विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती किती वाढीस लागलेली आहे, तर त्यांच्या चिकित्सक नोंदीची नोंदही शिक्षक या ठिकाणी घेत असतात. आणि अशा प्रकारे या सगळ्या नोंदी आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन शिक्षक हा पाठ शिकवतात. नवीन परिस्थितीत घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन. आता नवीन परिस्थितीमध्ये म्हणजे हा पाठ जो त्यांनी घेतलेला आहे त्याचं उपयोजन किंवा यामध्ये आलेल्या शब्दांचा नवीन परिस्थितीमध्ये कसा वापर करायचा वगैरे हे देखील या ठिकाणी शिक्षक सांगत असतात. आता जो तिसरा मी तुम्हाला सांगितलं की तिसरा आहे स्पष्टीकरण, एक्सप्लेन. ठीक आहे. दुसरा एक्सप्लोअर सांगितलं आपण, म्हणजेच विद्यार्थी शोधन करतात, पुढे येतात, स्पष्ट करतात वगैरे झालं. एक्सप्लेनिंग, शिक्षक एक्सप्लेन करणार, आता स्पष्टीकरण करणार. काय एक्सप्लेन करतो तो? प्रस्तुत पाठ. आता बघा इथपर्यंत विद्यार्थ्यांनी समोर येऊन त्यांनी सांगितलं की आमच्या परिच्छेदामध्ये हे आहे ते आहे ते आहे. इतकंच म्हणजे त्यांना पूर्ण ज्ञान ग्रहण झालं असं आहे का? असं जर असतं तर मग शिक्षकांची गरजच नसती. नाही, त्यामध्ये असे काही शब्द असतात, शब्दार्थ असतात, काही हे काय म्हणतात त्याला की वेगवेगळे मतितार्थ लपलेले असतात एका शब्दामध्ये, काही गमती जमती असतात. त्या सगळ्या आपल्याला शिक्षकांकडून समजून घ्यायच्या असतात, कारण शिक्षक हा शेवटी ज्ञानाने नक्कीच अधिक आहे विद्यार्थ्यांपेक्षा. म्हणून मग प्रस्तुत पाठात मग आता स्पष्टीकरणामध्ये म्हणजे एक्सप्लेन मध्ये काय करतो, ही तिसरी पायरी आहे एक्सप्लेनची. प्रस्तुत पाठातून आपण खोटे बोलू नये असा संदेश लेखक देतात. पाठातील लीला नावाची मुलगी तिला जसे वाटते ते करण्यासाठी एक शक्कल लढवते व नदी ही आई, ताई आणि माईपेक्षा कशी मोठी आहे आणि म्हणून ती माझ्याशी बोलून मला बर्फाचा गोळा खायला सांगते, तसेच हवे तेव्हा शाळा बुडव आणि मनसोक्त खेळ अशी सांगितल्याची बतावणी करते. व म्हणूनच लीलाची बहीण नीला तिला धडा शिकवण्यासाठी नदी नीलाशी बोलली व लीलाचे सर्व पेढे खाऊन टाकले असे सांगते आणि लीलाला आपण चुकल्याची जाणीव करून देते. हे महत्वाचं आहे की नाही. मॉरल ऑफ द स्टोरी कोण सांगणार आहे बाबा? शेवटी विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यांच्या परिच्छेदात काय आहे, बट व्हॉट इज द मॉरल? मग हे मॉरल सांगण्याचं काम इथे शिक्षक करतात, त्याची जाणीव त्यांना करून देतात त्या मॉरलची. आणि शेवटचं आपलं आहे इलॅबोरेट. इलॅबोरेट म्हणजे त्याला आणखीन इलॅबोरेट झालं वाटतं. आणि नंतरचं आहे मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएशन मध्ये घेतलेल्या ज्ञानावर आधारित काही प्रश्न शिक्षक विचारतील की जेणेकरून त्या आशयाचं दृढीकरण होईल. मग तुम्ही या पाठातून कोणता बोध घेतला? तुमच्या जीवनात घडलेला एखादा मजेशीर प्रसंग लिहा. अशा प्रकारचा प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना देतील आणि विद्यार्थी हा गृहपाठ वहीमध्ये लिहून घेतील. त्याचा उद्देश राहणार आहे की स्वयं अध्ययनास विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, नवीन परिस्थितीत घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन करणे हा त्याच्या मागचे ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा संपूर्ण पाठ शिक्षक घेणार आहेत ज्ञानरचनावादी पद्धतीने. तुम्हाला समजलं असेल. पुन्हा मी सांगते की कोणत्या 5 पायऱ्या आहेत. एक आहे एंगेज. त्याच्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्याला प्रश्न विचारून विद्यार्थ्याला गुंतवून ठेवलं जातं. दुसऱ्या पायरीत शिक्षक विद्यार्थ्यांना व्हिडिओ, परिच्छेद किंवा आणखी जे काय डेमॉन्स्ट्रेशन असेल ते देतात, सांगतात. तिसऱ्या याच्यामध्ये आशय स्पष्टीकरणाकडे वाटचाल सुरू होते हळूहळू. त्यासाठी काही की टर्म्स दिल्या जातात. याचाच अर्थ पुढे तुम्हाला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना दिली जाते. आशय समजावा या दृष्टीने इतर साध्यांची मदत घेतली जाते, म्हणजे शोधन, यामध्ये ग्रुप डिस्कशन, गेम्स, वर्कशीट किंवा आणि काही ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला जातो. आणि इलॅबोरेटिंग मध्ये घेतलेल्या निरनिराळ्या सिच्युएशन मध्ये अप्लाय करणे, म्हणजे घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन करणे हे इलॅबोरेटिंग मध्ये येतं. की जे काही शब्द आलेले आहेत त्या शब्दांचं तुम्ही नवीन वाक्य रचनेमध्ये कसा उपयोग करता किंवा रिकाम्या जागा कशा भरता वगैरे हे सगळं तुमचं त्यामध्ये येतं इलॅबोरेटिंग मध्ये. अशा पद्धतीने एंगेजिंग, एक्सप्लेनिंग, एक्सप्लोरिंग, इलॅबोरेटिंग आणि इव्हॅल्युएशन अशा 5 पायऱ्या ज्ञान रचनावादामध्ये दिसून येतात.
4 आल्या तरीही चालेल, कारण भाषेच्या पाठवाचनामध्ये कधी एखाद्या वेळी एक्सप्लेनिंगची गरज राहणार नाही किंवा एक्सप्लोरिंगची गरज राहणार नाही. म्हणजे काही इतर साहित्य वगैरे देऊन त्यांना शोध वगैरे घेण्याची काही गरज राहणार नाही. जे त्यांच्या पाठामध्ये आहे त्या पाठाच्या आधारावरच विद्यार्थी एक्सप्लेन करू शकेल. त्याच्यामुळे एखादी पायरी त्यामध्ये स्किप सुद्धा तुम्ही करू शकता किंवा केल्या जाऊ शकते. अशा या 5 पायऱ्या मी तुम्हाला आज समजावून सांगितलेल्या आहे. मला असं वाटतं की तुम्हाला कळलेलं आहे बऱ्यापैकी पाठवाचन. मी पाठवाचन पाठवणार आहे गायकवाड सरांकडे, ते तुम्हाला पोस्ट सुद्धा करतील तुमच्या ग्रुपवरती. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा, नाहीतर आपण इथे थांबूया. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड ऑल द थिंग्स. Actually, I wanted to give one more lesson plan of English also. If possible, I will provide it. I shall give it to Shailesh sir and he will provide to you. Thank you very much for giving me opportunity to speak here and having conversation with you. Thank you. Ma'am, I want to speak something. Can I? Sir. The session was very good. The session was very good. I really understood many of the concepts which, as a teacher, I still lag behind. I understood how to, but even there is a time limitation comes in between sometimes or the other. A time limitation comes in between, so we have to manage it also. But still, I like the session very much. I'm very thankful to our Seva Sadhan Sanstha who gave us this opportunity to attend such a nice session, and looking forward for such more sessions also. Thank you very much. It's my pleasure. धन्यवाद मॅडम. ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती याविषयीचं पाठवाचन या विषयावर या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना, अध्यापकाचार्यांना आणि प्राचार्यांना आपण जे विस्तृत असं मार्गदर्शन केलं. सध्याची आधुनिक शिक्षण प्रणाली ही विद्यार्थी केंद्रित आहे आणि शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या कृतीमधून त्या विद्यार्थ्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा लागत असतो आणि त्यासाठी त्या शिक्षकाचं पाठ नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण शिक्षकाच्या पाठ नियोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये अपेक्षित वर्तन बदल होतो किंवा नाही हे दिसून येतं आणि त्या विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये बदल करून आणायचा असेल तर नवनवीन अध्यापन पद्धती, माहिती, तंत्रज्ञान यांचा वापर होणं अतिशय अपेक्षित आहे. सध्या ज्ञानरचनावाद ही अध्यापन पद्धती नसून ती एक अध्ययनाची पद्धत आहे. कारण विद्यार्थी या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त क्रियाशील असतो आणि शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रियाशील केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण शिक्षकाची जी भूमिका आहे ती फक्त मदतनीसाची, सुलभकाची अशी असली पाहिजे. कारण शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे बघताना विद्यार्थी हा स्वतः ज्ञानाचा निर्माता आहे. तो स्वतः ज्ञानाची निर्मिती करून स्वतःच्या समस्या सोडवणं हे अपेक्षित धरलं पाहिजे. कारण आताच आपण सांगितलं की ज्ञान हे स्थितीशील नसून ते गतिशील आहे आणि विद्यार्थी हा आपल्या पूर्व अनुभवाच्या आधारे ज्ञानाची निर्मिती करत असतो. वयाच्या 5व्या-6व्या वर्षी शाळेची पायरी ओलांडत असताना आपल्यासोबत जो शब्दांचा भंडार घेऊन जातो तो हळूहळू शब्द भंडारांमध्ये वाढ होत असते. तेव्हा शिक्षकाने वेगवेगळ्या अशा प्रसंग निर्मितीच्या माध्यमातून ज्ञानरचनावादाचं पाठ नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना कृतीमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. DLED शिकत असणारे जे छात्राध्यापक आहेत ते उद्याचे भावी शिक्षक आहेत. त्या शिक्षकांकडून आपण एकच अपेक्षा करू शकतो की पारंपरिक अध्यापन पद्धतीला फाटा देऊन नवनवीन अध्यापन पद्धतीचा स्वीकार करून त्यांनी अध्यापन केलं पाहिजे. मग ती ABL असो किंवा मग ज्ञानरचनावाद असो किंवा पुढच्या भविष्यात आणखी एखादी नवीन अध्यापनाची पद्धती येऊ शकेल. सध्या नवीन शैक्षणिक धोरणाचे वारे वाहत आहेत आणि त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निपुण भारत ही एक कन्सेप्ट आहे. कदाचित त्या निपुण भारतमध्ये नवीन
कन्सेप्टनुसार शिक्षकाला त्या पद्धतीने अध्यापन सुद्धा करावं लागेल. पण सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एक अध्यापकाचार्य म्हणून आपण जेव्हा करतो तेव्हा त्या अभ्यासक्रमातले जे घटक आहेत ते इत्थंभूत घटक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती व्हावी आणि त्यांना पुढच्या भावी आयुष्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण आपल्या वेबिनारच्या माध्यमातून यासारख्या विषयांना स्पर्श करतो, हात लावतो, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न आज आपण केलेला आहे. या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना मी जाहीर आमंत्रित करतो. या विषयाशी संबंधित जर कुणाच्या मनात काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर त्यांनी निश्चित विचारावेत की जेणेकरून त्या प्रश्नांचं, समस्येचं निराकरण आज होईल आणि पुढे तुम्हाला उद्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. Very nice guidance, madam and sir. Thank you so much. ओके, मॅम माझा एक प्रश्न आहे, विचारू का? विचारा. हा विचारा ना. मॅम जसं आपण आता डिस्कस केलं की आपण मुलांना म्हणजे चर्चा वगैरे करून एखादा टॉपिक शिकवायला हवा, पण त्यामध्ये वेळेचं जे बंधन आहे की आपल्याला जो टाइम दिलेला असतो त्या टाइम मध्ये आपल्याला तेवढा पाठ हा कम्प्लीट करायचा आहे, तर या पद्धतीने आपल्याला ते कितपत पॉसिबल आहे मॅम? हा मॅडम, एकदा जर सवय पडली ना विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकण्याची तर ह्या गोष्टी फटाफट घडून येतात. म्हणजे तुम्हाला 3-4 पाठ घेताना कदाचित थोडासा वेळ लागेल, परंतु नंतर विद्यार्थ्यांना कळतं की आपल्याला ग्रुप करायचे आहे, पटापट ते ग्रुप करतील. एखाद्या विषयावर बोलायचं आहे ते पटापट बोलतील. म्हणजे असं काही नाही आहे, हे एक प्रकारचे एक्सक्यूज आहे असं मला वाटतं, आपण देत असतो. परंतु आम्ही जेव्हा प्रत्यक्ष ही पद्धती राबवतो तेव्हा मुलं पण फार आनंदी असतात आणि पटापट त्या सगळ्या कृती घडून येतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ वगैरे देण्याची काहीही गरज नाही आहे. आता मी जसे गट पाडले तर आवश्यक नाहीये की ABCD असे गटच पाडले पाहिजे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने एखाद्या लँग्वेज गेमच्या थ्रू सुद्धा घेऊ शकता. एखादा प्रश्न फळ्यावरती लिहून त्यावरती चर्चा घडवून आणू शकता आणि हे लवकर होतं. पारंपरिक पद्धतीने ज्या स्टेप्स मधून आपण जातो त्या स्टेप्सला तरी उशीर लागतो किंवा वेळ कन्झ्युमिंग आहेत त्या सगळ्या पद्धती, बट इट इज नॉट टाइम कन्झ्युमिंग. इट इज ओनली द एक्सक्युजेस वी आर गिव्हिंग. ऍक्च्युअली व्हेन वी इम्प्लिमेंट दॅट थिअरी इन अवर क्लास ऍट दॅट टाइम इट इज व्हेरी इझी टू इम्प्लिमेंट आय थिंक. आणि करून बघा तुम्ही त्याचा प्रयोग आणि बघा विद्यार्थी तुम्हाला कसे छान प्रतिसाद देतात. ओके मॅम, जरूर जरूर मॅम. थँक्यू सो मच मॅम फॉर द इन्फॉर्मेशन. हा, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे असं नाही आहे, हळूहळू त्याचा सराव होतो विद्यार्थ्यांना आणि मग ती एक पद्धतीच बनून जाते. आपण वर्गामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना चटकन कळतं की नेमकं आता शिक्षकाला काय सांगायचं आहे आणि आपल्याला नेमकी कोणती कृती करायची आहे. दे अंडरस्टँड इट प्रॉपरली. हॅलो अभ्यासकर. हा बोला. हॅलो मॅडम, ज्ञानरचनावाद बऱ्याच दिवसापासून येऊन सुद्धा अनेक प्रशिक्षण शिक्षकांचे झाले, तरी आजही बरेच शिक्षक ज्ञानरचनावादाकडे का वळताना दिसत नाही आहे? तर हे सगळे ग्रह आपण करून घेतलेले आहेत ज्ञानरचनावादाविषयी, की विद्यार्थी रिस्पॉन्सेस देणार नाही, विद्यार्थी बोलणार नाही, टाइम कन्झ्युमिंग आहे, सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट करणार नाही. तर हे सगळे जे ग्रह आहे, दुराग्रह आपण याला म्हणूया, हे जर आपण शिक्षकांची नीटपणे काढून टाकले त्यांच्या डोक्यामधून तर आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करताना म्हणजे जेव्हा ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करतील तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही, तेव्हा ते निश्चितच या पद्धतीचा स्वीकार करतील असं मला वाटतं. जसे आता मॅडमने प्रश्न विचारला तसेच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे ना. मग आपल्याला आपला कोर्स पूर्ण करायचा असतो, तो वेळेत संपणार नाही, त्याच्यासाठी विद्यार्थी नीट आपल्याला रिस्पॉन्सेस देणार नाही, काही विद्यार्थी बोलतील, काही बोलणारच नाही. असं काही नाही. तुम्ही एकदा त्यामध्ये शिरा, मग बरोबर तुम्हाला ते सगळं अंगवळणी पडत जातं. थोडा वेळ लागेल, परंतु शिक्षक देखील या प्रक्रियेकडे वळतील असं मला वाटतं. याकरता प्रशासकीय स्तरावरील यंत्रणा जी आहे ती बऱ्याच प्रकारे उदासीन असल्याचं दिसतंय मॅडम. हो आहे ना. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा ट्रेनिंग घेता, आता शिक्षकांच्या ट्रेनिंगवरती कितीतरी खर्च केला जातो. एवढा अवाढव्य खर्चामधून जे आउटपुट आहे ते आउटपुट तसं फारसं नाही आहे. म्हणजे ऍक्च्युअली ही ज्ञानरचनावाद प्रक्रिया अजून शिक्षकांपर्यंत नीटपणे पोहोचलेली नाही, ही एक त्रुटी राहून गेलेली आहे. आणि म्हणूनच आता या जेव्हा तुमचे ट्रेनिंग होतात डाएट मधून, त्यावेळी तुम्ही शिक्षकांपर्यंत ते नीटपणे पोहोचवा ना. या सगळ्या त्रुटी त्यांच्या डोक्यातून दूर करण्याचा प्रयत्न करा.
संपतील काही दिवसानंतर, वेळ लागेल. कोणती नवीन गोष्ट घडून येण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच. येस येस मॅम, रिअली थँक्स. हा. बऱ्याचशा प्रयोगशील शाळांमध्ये हे सुरू झालेलं आहे सर, नाही असं नाही आहे. अनेक शाळा हे राबवत देखील आहे. पण ते काय आहे, आपल्या डोक्यामध्ये इतकी ते पंचपदी बसलेली आहे की त्यातून आपण बाहेर पडायलाच तयार नाही आहे या सगळ्या पारंपरिक पद्धतीतून. हे आपण एकदा टाकलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे, आत्मसात केल्या पाहिजे. त्यावर शिक्षकांनी स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे हे मी म्हणेल. शिक्षक जर स्वतः इनोव्हेटिव्ह नसेल, तो अभ्यासू नसेल, तर मग तुम्ही काहीच इम्प्लिमेंट करू शकत नाही. आजही मोठ्या ज्या प्रायव्हेट शाळा आहे ते या गोष्टीकडे लक्षच देत नाही आणि पारंपरिक पद्धतीनं जे 10% मुलांना त्यांना जे काही रिस्पॉन्स मिळतात त्यावर ते खुश होतात आणि 90% मुलांचा विचारच करत नाही. बिलकुल बिलकुल. त्यावेळेस प्रशासनाने काय करावं? त्यांना ट्रेनिंग मधूनच आपण हे करू शकतो. आणि शिक्षकांना स्वतः अभ्यास करणे, त्या दृष्टीने तयार होणे हे गरजेचं आहे सर. कारण यामध्ये शिक्षक हा, आपल्याला जरी वाटत असेल की आता शिक्षक पॅसिव्ह होणार, विद्यार्थी ऍक्टिव्ह होणार वगैरे, असं नाही आहे. ही जरी विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे तरी शिक्षकाचा रोल हा खूपच महत्वपूर्ण आहे. त्याला हे सगळं आयोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीने पाठाची निर्मिती करायची आहे आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांना मदतही करायची आहे. तो पॅसिव्ह नाही आहे हे शिक्षकाने समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी शिक्षक, आता आपण बीटीएड कॉलेजमधून जे शिक्षक बाहेर पडत आहे ते त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना नीटपणे आपण शिकवल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. जोपर्यंत या पद्धतीचा वापर सर्वत्र होत नाही तोपर्यंत मला असं वाटते की अजूनही 50% मुलं त्या पाठ्यांशाला न्याय देऊ शकत नाही किंवा शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर आहे. पण तुम्हाला हे पटलं की नाही, म्हणजे एखादी कविता किंवा एखादा धडा पारंपरिक पद्धतीने शिकवणे आणि ह्या पद्धतीने गट पाडून त्यांनाच वाचन करून त्यांनाच त्याचं स्पष्टीकरण द्यायला सांगणे आणि जेव्हा ते अडतील तेव्हा फक्त त्यांना मोटिवेट करणे, मार्गदर्शन करणे, ही पद्धती किती आनंददायी हे तुम्हाला पटलं असेल. मी आता आपण म्हटलं ते बरोबर आहे. ज्ञानरचनावादानी 100% मुलं शिकतात हा आमचा विश्वास आहे आणि आम्ही ते अनुभवलो पण तरीही आम्ही पाहतो की शिक्षकांना खूप वेळा सांगून त्यांना प्रयोगशीलपणे दाखवून तरीही ते मग काही काळ करतात आणि नंतर मग आणखीन आपल्या पारंपरिक पद्धतीवर येतात. असं का कारण ती सोपी आहे, कारण ती सोपी आहे ना सर. एकदा आपलं सगळं नियोजन केलं की बस, मग त्याच्यात ही पद्धती इम्प्लिमेंट करणं कठीण आहे सर. मी तुम्हाला सांगते ना की शिक्षकाची भूमिका ही खूपच महत्वाची आहे आणि ती कठीण सुद्धा आहे. दिवसेंदिवस पुढे पुढे आपण विनासायास आतापर्यंत येत आलो आहे, पण आता तसं चालणार नाही आहे. ही मस्ट बी ऍक्टिव्ह. त्याला स्वतः अभ्यास करावा लागेल त्याचा. ते टाळतात शिक्षक, आळशी आहेत, कंटाळा करतात म्हणून. येस, थँक्यू मॅम. धन्यवाद मॅडम. इथे कोणीतरी म्हटलं की प्रशासनाशी त्याचा संबंध काय? प्रशासनाशी संबंध येतो सर. प्रशासन या सगळ्या गोष्टी शिक्षकांपर्यंत कसं पोहोचवतो आणि हे महत्वाचं आहे बरं का. कारण आता आम्ही जो 2021चा जो अभ्यासक्रम आराखडा होता आणि त्याच्यासाठी ट्रेनिंगला गेलो होतो, तर त्या ट्रेनिंग मध्ये आमच्यापर्यंत काय पोहोचवलं तर फार कमी पोहोचवलं. जे लोणावळ्याला हे ट्रेनिंग होते आणि आम्हाला मग हे सगळ्या जिल्ह्यामध्ये द्यायचं होतं प्रशासकीय लेव्हलला. आमच्यापर्यंत कितपत पोहोचलं? फार कमी पोहोचलं. बाकीच्या सोयी सुविधा सगळ्या छान 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 एकदम ओके, परंतु जो मूळ आपला हे होता, हेतू होता, तो पूर्ण झाला का? मग प्रशासकीय ट्रेनिंग मधून हा हेतू पूर्ण होता का? प्रशासनाशी संबंध आहे ना सर. कोणीतरी आता म्हटलं होतं ना, निश्चितच आहे. तुम्ही प्रशासकीय लेव्हलला जसे तुम्ही शिक्षकांना तयार कराल तसे शिक्षक विद्यार्थ्यांना देतील ना. प्रशासन इथे कमी पडतंय, सरळ आहे ना सर. सर गायकवाड सर. हा, ते काय होतं मॅडम, ते हरबाट नावाचा जो माणूस आहे ना, तो इतका स्वप्नात येतो की तो सोडतच नाही. म्हणजे रात्रंदिवस तो स्वप्नात येतो आणि तो 2 वर्ष तर राहतोच सोबत, पण 2 वर्षाचं डेट झाल्यानंतर तो काही पिच्छा सोडत नाही. आणि हा हरबाट एक प्रकारे मास्तर आपल्या आईवडिलांना दूर सारेल, वृद्धाश्रमात पाठवेल, बाकीच्या नातेवाईकांशी आपली फारकत करून घेईल, पण हरबाटला मात्र तो सोडणार नाही. असा हा हरबाट इतका जिव्हाड्याचा आहे, आपुलकीचा आहे. पण त्याला कितीही सांगा की अरे बाबा रे, त्याच्याशिवाय आता
काही नाही, त्यांना जे सांगितलं तेच विसरून जाता. नवीन काहीतरी आहे, नाविन्याचा स्वीकार करायला व्यक्ती हा तयार होत नसतो फारसं. आणि कितीही चांगली अध्यापनाची पद्धती असली तरी सगळ्यात अगोदर दोष काढण्यामध्ये आपण माहीर असतो. यामध्ये हे दोष आहेत. नाविन्य बाजूला ठेवतो आणि दोषांचाच विचार करत असतो, आणि म्हणून त्या अंमलबजावणीला सुरुवात करत असताना खूप साऱ्या अडचणी आपल्याला येत असतात. एक शिक्षक म्हणून जर त्याने नाविन्याचा स्वीकार तात्काळ स्वरूपामध्ये जर का केला तर दोष तर हे फार दूरच राहतील ना. कारण अध्यापनाच्या पद्धती जेव्हा विद्यार्थ्यांना आपण शिकवतो तर आपण दोन्ही बाजूने त्या विद्यार्थ्यांना शिकवतो. एक तर त्याच्यातले गुणही शिकवतो आणि त्याच्यातले दोषही शिकवतो. पण नेमकं काय होतं, गुणांचा विचार आपण जास्त करत नाही, आपण दोषांचा विचार करतो. म्हणजे एक साधा दोष आहे की या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये वेळ श्रम अधिक लागतो. जेव्हा वेळ श्रम अधिक लागतो तर हे दोनच शब्द आपल्या डोक्यामध्ये फिट असतात की अरे या अध्यापन पद्धतीमध्ये वेळ आणि श्रम जास्त लागतो, जाऊ द्या, ही काही कामाची अध्यापनाची पद्धती नाही. पण त्याचे गुण जे आहेत त्याचा विचार आपण करत नाही. आणि शिक्षकाने जर गुणांचा विचार केला तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये काहीही अडचण येणार नाही. आणि ही जी पारंपरिक पद्धती आहे तर हा जेव्हा शिक्षक म्हणून कामाला लागतो तर एकीकडे आपण जेव्हा म्हणतो ना की आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करतो, आमचा हा मास्तर पूर्वानुभवाच्या आधारे अध्यापन करतो, अशी परिस्थिती आज आहे. पूर्वानुभवाच्या आधारे अध्यापन करतो. म्हणजे आपण लहान असताना आपल्या मास्तरनी चित्रकलेमध्ये जो चित्र शिकवलं की डोंगराच्या मध्ये चित्र, आमच्या मास्तरनी ते शिकवलं, आम्ही ते शिकलो ना. आता काय होत आहे की आपणही पोरांना तेच शिकवतो. अरे थोडंसं बदल करा ना, यामध्ये थोडासा बदल करा की त्या पोराला ते डोंगर काढू द्या, मुक्त असते, त्याला नदी काढू द्या, त्याला सूर्य काढू द्या, त्याला झोपडी काढू द्या, त्याला झाड काढू द्या, त्याला पक्षी काढू द्या. मुक्तपणे काढण्याची संधी जेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांना देऊ तेव्हा 40 विद्यार्थ्यांचं निसर्ग चित्र हे वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे. पण आपण ते करतच नाही. मै बोले सो कायदा या पद्धतीने जेव्हा आपण चालतो, या पद्धतीने आपण चालतो आणि म्हणून ही अशी परिस्थिती उद्भवण्यास येते. पण आपण मात्र इथे थांबलेलो नाही. आपण आता जे डीएड करता आहेत छात्राध्यापक त्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडून आणायचा आहे. आपल्याला उद्याचा एक शिक्षक हा परिपक्व असणारा आपल्याला दिसला पाहिजे. येणाऱ्या टीईटी मध्ये ज्यांनी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरला, जे टीईटी परीक्षा देणार आहे ते पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले पाहिजे. झटपट त्यांना नोकरी लागली पाहिजे. चांगल्या पद्धतीचं अध्यापन त्यांनी केलं पाहिजे. डीएडच्या अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांनी ते पास झाले पाहिजे. अशा पद्धतीचा अपेक्षा आपल्या या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपण आपली वेबिनार मालिका आज 115व्या पर्यंत आपण पोहोचलो. विद्यार्थ्यांचा योग्य सहभाग, चांगला प्रतिसाद, चांगलं सहकार्य आपल्याला मिळत आहे. आपण या वेबिनारमध्ये ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीचं पाठाचं या विषयावर अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलं. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की अशा पद्धतीचे वेबिनार घ्यावेत की ज्या विषयांमधून आम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि तो विषय आपण घेतला, त्याला स्पर्श केला, त्याच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केला. त्याबद्दल या वेबिनारच्या माध्यमातून मी आपले मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. सर थोडी चर्चा करायची होती. सर बोला. काय झालं, हर्बटची पंचपदी पूर्वी आपणच एवढी रटून घेतली शिक्षकांकडून, जे छात्र शिक्षक होते त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात ती एवढी बसली. आणि आपण जसं म्हटलं की ज्ञानरचनावाद, तर ज्ञानरचनावादाच्या आता जसं मॅडमने टाचन काढून दाखवलं किंवा मॅडमने ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलं, अशा पद्धतीचं विश्लेषण प्रशासकीय स्तरावरून होत नाही. आणि बऱ्याच वेळा त्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं समोर येतात. आता आमच्याकडे एक भाग असा आला होता की फरशा रंगवल्या म्हणजे ज्ञानरचनावाद, शाळेतली फरशा रंगवल्या की ज्ञानरचनावाद. म्हणजे मग त्या वर्गामध्ये जागाच ठेवायची नाही उद्या दुसरा एखादा घटक शिकवायला. आणि मग अशा पद्धतीचा ज्ञानरचनावाद जर शिक्षकांसमोर जर आला तर मग ते त्याला काही वेळ मुलं रिस्पॉन्स देतात आणि एक वेळ मुलांना ते परिचित झालं की मग मुलं त्यांच्याकडे पण लक्ष देत नाही. म्हणून वारंवार त्यांना नाविन्यपूर्णतेनं मुलांच्या समोर आणणं हे गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं वरच्या स्तरापासून शिक्षकांपर्यंत, आणि शिक्षकांना जसं एक सातारामध्ये एक प्रयोग झाला त्या पद्धतीचे प्रयोग जर झाले तर आणि ते शिक्षकांना जर दिसले आणि त्याचं आउटपुट दिसलं तर मग शिक्षक ते स्वीकारतात.
काय होत आहे सर माहिती आहे का, फरच्या रंगवणं म्हणजे ज्ञान रचनावाद, तर याची दखल ही प्रशासनानेच घेतली. फरच्या रंगवणे म्हणजे ज्ञान रचनावाद, याची दखल प्रशासनाने घेतली. प्रतिभा भराटे नावाच्या गटशिक्षणाधिकारी बाईने कुमठे बीट, हे जे बीट आहे ते अतिशय प्रगत करून दाखवलं आणि ते एक आदर्श म्हणून महाराष्ट्रातल्याच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि बऱ्याच शिक्षकांनी त्याचा आदर्श घेऊन मग आपल्या शाळेमध्ये तसा प्रयत्न केला. वर्धा जिल्ह्यामध्ये मला वाटते हावरापेठ या ठिकाणी एक जिल्हा परिषदची शाळा आहे 1 ते 4 वर्गापर्यंत आणि तिथे 2च शिक्षक आहेत. त्या शिक्षकांपैकी एक प्रकाश कांबळे नावाचा शिक्षक जो आहे त्याची शाळा जाऊन बघा, त्याच्या शाळेला भेट द्या आणि त्याच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बघा कुठले आहेत. त्याच्या शाळेच्या बाजूला असणारे जे गायी चारणारे जे आहेत राजस्थानमधून आलेले, तिथले जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांनी त्या शाळेमध्ये प्रवेश दिला. शाळेच्या भिंती बोलक्या केल्या, नुसतीच रंगरंगोटी केली नाही तर तो विद्यार्थी शाळेत आल्यानंतर तो भिंतीशी बोलतो, तो झाडाशी बोलतो, तो फुलांशी बोलतो, तो त्या मणींशी बोलतो. हे त्याची ती कल्पकता आहे. जर त्या शिक्षकाने मनात आणलं नसतं तर अशा पद्धतीचा बदल मात्र घडून आला नसता. म्हणून प्रथमतः शिक्षकाने, एक शिक्षक जेव्हा आपण आपला हा माझा व्यवसाय आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपणही आपल्या व्यवसायामध्ये बदल करून घेणं आवश्यक आहे. एखादा कपड्याचा दुकानदार जेव्हा आपलं दुकान चालवतो तेव्हा तो सिजनेबल कपडे आपल्या दुकानामध्ये आणतो आणि जर सिजनेबल कपडे जर त्यांनी दुकानामध्ये आणले नाही तर त्याचं दुकान ओस पडेल. जर एखादी डॉक्टर आहे, तो डॉक्टर क्लिनिक ओपन करतो, पण क्लिनिक ओपन करून त्या क्लिनिकची वेळ तो ठेवतो सकाळी 7 ते 10, संध्याकाळी 7 ते 10. पण सकाळी जाऊन बघितलं क्लिनिक बंद आहे, संध्याकाळी जाऊन बघितलं 9 वाजता तरी क्लिनिक बंद आहे. डॉक्टर येतो किती वाजता? 9:30 वाजता आणि वेळ आहे 7 ते 10. मग ते क्लिनिक कसं चालेल? तुमचा जो व्यवसाय आहे आपण त्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि मी बोलता बोलता असं बोललो की नाविन्याचा स्वीकार आपण तात्काळ केला पाहिजे ना. आपण दुसऱ्यांवर दोष कशाला ठेवायचे? NCF 2005 मध्ये जेव्हा ज्ञानरचनावादाचा पुरस्कार झाला तर NCF 2005 मध्ये ज्ञानरचनाचा पुरस्कार झाल्यानंतर त्याच्या पुढे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2010 पासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. मी स्वतः ज्ञानरचनावादाचे SCRT ला 3 प्रशिक्षण घेऊन इकडे विभाग स्तरावर प्रशिक्षण दिले, जिल्हा स्तरावर दिले, तालुका स्तरावर दिले. अक्षरशः 3-3 महिने त्या प्रशिक्षणामध्ये मी व्यस्त असायचो. माझा आवडीचा विषय ज्ञानरचनावाद असायचा आणि केंद्र प्रमुखांचं जेव्हा प्रशिक्षण झालं आणि शासन स्तरावरून केंद्र प्रमुखांना केंद्र संमेलन आयोजित करण्याची जेव्हा सूचना देण्यात आली तेव्हा सोमवार ते शनिवार कॉलेज करून रविवारला केंद्र प्रमुखांच्या केंद्र संमेलनामध्ये जाऊन ज्ञानरचनावाद विषय मांडण्याचं काम मी जवळपास 3 ते 4 महिने केलं. मी विषय मांडण्याचा प्रयत्न केला, समजावून देण्याचा प्रयत्न केला, उदाहरणं दिली, दाखले दिले. शिक्षकांनी त्याला आत्मसात केलं नाही. 100 पैकी 2 शिक्षकांनी आत्मसात केलं, दोघांनी त्याची इम्प्लिमेंटेशन केलं. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनी तर ऐकलं ना. मी माझं सांगतो, ज्ञानरचनावादावर माझं स्वतःचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक केंद्र संमेलनामध्ये मी जेव्हा सेशन माझं झाल्यानंतर मी जेव्हा ठेवायचो, मी 50 पुस्तकं जर घेऊन गेलो 5 मिनिटामध्ये माझे 50 पुस्तकं विकून जायचे. पण प्रतिक्रिया मला यायच्या की सर हे पुस्तक खूप छान आहे. मी म्हणायचो पुस्तक छान आहे हे म्हणू नका, तुम्ही त्याची अंमलबजावणी कशी करता ते मला सांगा. त्याच्यावर ज्ञानरचनावादाचं यश हे अवलंबून आहे. आपण व्यवसायाशी जर प्रामाणिक राहिलो, नाविन्याचा स्वीकार जर आपण केला तर आपण विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे संधी देऊ शकतो. आपण दुसऱ्यांवर दोष देता कामा नये. प्रशासनाचं काम करतं. काय होतं की तो बर्फाचा गोळा आहे आणि तो खाली येतपर्यंत तो वितळतो आहे, तो पाझरतो आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा SCRT पुण्याला प्रशिक्षणाला जातो तेव्हा आम्हाला तिथे जे मिळतं तर तालुका स्तरावर प्रशिक्षण घेणारा आमच्यातलाच एखादी म्हणतो की आम्हाला बर्फाचा गोळा दिला, तो इथपर्यंत आला, तो वितळला. अरे वितळूच कशाला द्यायचं? मेसेज, संदेश जो तुम्हाला मिळालेला आहे तो संदेश जसाच्या तसा देण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच तो बदल होईल ना. बदल घडवून आणणं हे आपलं काम आहे. समोरच्यांनी ते स्वीकारणं हेही तितकंच गरजेचं आहे.
साताऱ्यातलं कुमठेपीठाचं उदाहरण हे एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्रापुढे नंदकुमार साहेबांनी ठेवलं आणि आदर्श ठेवून बाकीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी, केंद्रप्रमुखांनी, विस्तार अधिकाऱ्यांनी आपापलं बीट प्रगत करण्याचा प्रयत्न केला. आज भंडारा जिल्हा आणि या भंडारा जिल्ह्यामधला खराशी नावाचं एक गाव आहे, त्यातला तो खराशीमधले एक मुख्याध्यापक आहेत, त्यांचाही वेबिनार आपण ज्ञानरचनावर घेतला होता. त्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये स्वतः बदल घडवणं, अशी अनेक उदाहरणं आहेत. शिक्षक करतात हो, करत नाही असं नाही. जे करतात त्यांची आपण दखल घेतली पाहिजे, त्यांना दाद दिली पाहिजे, त्यांचं आपण काहीतरी स्वीकारलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा ज्ञानरचनावाद आहे. असं आहे कडू सर? नाही, बरोबर आहे सर. मी पण याच्यामध्येच काम करतो आहे. मी ज्ञानरचनावादाचे बरेच प्रशिक्षण पण दिले. 2007 मध्ये मी पहिली गणिताची प्रयोगशाळा ज्ञानरचना आधारावर केलेली आहे. आणि अनेक राज्यातल्या शिक्षकांनी त्याला भेटी दिलेली आहे. भराडे मॅडमचं पण मी ट्रेनिंग केलेलं आहे. भराडे मॅडमला मी माझा आदर्श पण मानतो आणि अनेक ट्रेनिंग आम्ही इकडे केलेले आहे. पण होताना जे तुम्ही म्हणता ना NCERT कडून जे खालच्या स्तरावर जेव्हा जातात ना, त्याच्यामध्ये जे काही आपण पाझरणं जे म्हणतो ना, ते जे होतं ना, आणि मग ते पोहोचत नाही बरोबर, किंवा पोहोचल्यानंतर ही मानसिकता माझी जी आहे की मला 100% पर्यंत पोहोचायचं आहे, ही तयार करणं फार गरजेचं आहे. आपण कोणाला दोष देत नाही, परंतु मला जर याच्यामधून माझी मुलं शिकत आहे हे जेव्हा मला कळतं, तेव्हा प्रत्येकाने असं समजून घ्यायला पाहिजे की नाही, हे मी स्वीकारलं पाहिजे. हे त्याचं गमक आहे. आपण स्वीकारणं महत्वाचं आहे ना. हा सर. Yes. हॅलो सर. हा बोला. हा सर, ते आपण आता आधीच मॅडम म्हटलं त्या पारंपरिक पद्धती आणि आताशी सध्याची आहे जी पद्धती ज्ञानरचनावाद, तर आपण जे मुलांना शिकवतो त्यांच्याकडनं सुद्धा आपण फीडबॅक घेऊ शकतोच ना, की पारंपरिक पद्धती म्हणजे कसं, शिक्षक येणार, पुस्तकातलं वाचणार, रट्टा लावणार, मुलांना वाचायला लावणार, तुम्ही तुमचं बघा. पण आताची जे मॅडमनी सांगितलं ना, नदी बोलकी, ती तशी पद्धत जर आपण मुलांना शिकवली तर त्या पद्धतीने आपण मुलांकडनं फीडबॅक घेऊन ती पुढे पद्धत राबवू शकतो. म्हणजे पारंपरिक पद्धत ऑटोमॅटिक मागं पडू शकते ना सर. मागं पाडण्यासाठी आपण जबाबदार आहोत. बघा, आपल्याला नाविन्यपूर्ण पद्धतीचा स्वीकार करणं आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीने शिकवून बघा. काय होतं, जशी राजकारण्याला खुर्ची प्रिय आहे तशी शिक्षकालाही वर्गातली खुर्ची प्रिय असते. कारण आमचा हा शिक्षक माहिती आहे का, वर्गात गेला की धडकन त्या खुर्चीवर जाऊन बसतो, तर पूर्ण 40 मिनिटापर्यंत तो खुर्चीवरून उठत नाही. कारण सगळ्यात पहिलं तो काम करतो, हातात अटेंडन्स रजिस्टर घेऊन जातो आणि एक एक काय रे, अरे अरे यस सर म्हणलं झालं, ते रजिस्टर बंद करतो, काढा रे पण पुस्तकातलं पान नंबर 55 काढा. पोट्टी 55 काढतात, मास्तरचं तर अगोदरच निघून असतं आणि 55 पान नंबर केव्हा संपतंय मास्तरलाही कळत नाही, पोट्ट्यांनाही कळत नाही. झालं. पण त्याच मास्तरनी या ज्ञानरचनावाद पद्धतीचा अवलंब करून अध्यापन करून बघा, एक सुरुवातच तुम्ही करा. सुरुवात करा. तुम्हाला जे शिकवायचं आहे ना, ते तुम्ही फळ्यावर न लिहिता ते विद्यार्थ्यांकडनं माहीत करून घ्या. बघा, विद्यार्थी वर्गात रमला पाहिजे, तो मोरासारखा थुई थुई त्याचं मन नाचलं पाहिजे, लक्षात, तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे. असं जर आपल्याला वाटत असेल तर पारंपरिक पद्धतीला आपण स्वतः फाटा देऊन या पद्धतीने स्वीकार करा. जो विद्यार्थी 2-2 दिवस गैरहजर राहतो ना, तो एक दिवसही गैरहजर राहणार नाही. मुलांना काय माहिती आहे हो, की ही अध्यापनाची कथन पद्धती आहे, ही प्रकल्प पद्धती आहे, ही चर्चा पद्धती आहे, ही ज्ञानरचनावाद पद्धती आहे. मुलांना कुठं माहिती आहे अध्यापनाच्या पद्धती? ह्या अध्यापनाच्या पद्धती ह्या फक्त शिक्षकांसाठी आहेत, लक्षात. मग शिक्षकांसाठी जर अध्यापनाच्या पद्धती असतील तर शिक्षकांनी कोणती अध्यापन पद्धती निवडायची हेही त्यांना सांगितलेलं आहे. मग तुम्ही त्याला बाजूला ठेवा, ते फक्त माहितीस्तव आपल्याजवळ ठेवा आणि याचा तुम्ही स्वीकार करून याची अंमलबजावणी करून बघा. तुमच्या वर्गातला विद्यार्थी हा कसा विद्यार्थ्याचं मन कसं थोडी नाचेल की सर माणूस. मॅडमने एक छान उदाहरण दिलं श्रावण मासी कवितेचं. अगदी बरोबर आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे वगैरे वगैरे ही कविता आहे. माझा पण अध्यापनाचा विषय मराठी आहे आणि दुसरा माझा आवडीचा विषय इतिहास आहे. मला सांगा, पावसाळा नावाची कविता वर्गात शिकवत असताना समजा ती कविता जो तुम्ही कधी शिकवायची याचं जर तुम्ही नियोजन केलं आणि जो पावसाळ्याचा जो ऋतू आहे त्या ऋतूमध्ये जर तुम्ही ती कविता शिकवली काय, आणि समजा चुकून ती कविता शिकवत असताना चुकून अनपेक्षितपणे पाऊस आला, तर तुम्ही पावसाळा नावाची कविता शिकवणं थांबवाल का? अरे तुम्ही म्हणाल हा छान योगायोग आहे, आज मी पावसाळा नावाची कविता शिकवतो आहे आणि चुकून अनपेक्षितपणे पाऊस आला. पोरांना करू द्या ना निरीक्षण.
आकाशातून पडणाऱ्या पावसाचं त्या पोरांना निरीक्षण करू द्या ना, खिडकीतून बघू द्या ना. पण नाही, ए कारट्या, काय खिडकीतून बघतोस रे, लक्ष दे इकडे. हे असे वाक्य जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर निघतात, कुठे गेली ती पद्धती, आहे की नाही? मग इथेच तर आपण चुकतोय ना. आपली चुकी इथंच होत आहे. कशाला त्या कार्ट्याला आपल्याकडे लक्ष द्यायला लावता? त्याचे डोळे जर खिडकीकडे भिरगावत असतील ना, खिडकीतून त्याला चांगलं चांगलं उघड्या डोळ्यांनी बघायला मिळत असेल, अहो जग हे सुंदर आहे, त्याला उघड्या डोळ्यांनी बघू द्या. पण नाही, आपण त्याला ते बघूच देत नाही. कॅमेरामॅन जेव्हा फोटो काढायला तयार होतो तेव्हा एक डोळा बंद करतो आणि एका डोळ्याने बघतो, पण तो तात्काळ क्लिक करत नाही ना. जेव्हा त्याला चांगलं दिसतं तेव्हाच तो क्लिक करतो आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याला बंद करतो. तशा पद्धतीने शिक्षकांनीही तसं काम केलं पाहिजे. खरं आहे ना शुभांगी पाटील मॅडम? काही चुकतंय का माझं? चुकत नाही असेल सर, मला कसं म्हणायचं होतं, म्हणजे आता पद्धत कशी होती, तुम्ही मॅडम आम्ही पण आता सर डीएड ला शिकतोय, म्हणजे मी पण स्टुडंट आहे. पण असं कसं चाललं होतं, आता आम्ही पण तेच शिकलोय पारंपरिक पद्धतीने, पण आता आम्हाला ज्ञानरचनावाद पद्धत शिकवतायत ना, ते आम्हाला खूप आवडतीये. मग असं आमचं म्हणणं आलं की जर आपण आता प्रत्येकाचं बोलणं कसं आलं की शाळेत कोणी अवलंबून घेत नाही, मुलं रिस्पॉन्स देत नाही. पण जर आपण ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकवत गेलं, म्हणजे किती अवघड जाऊ दे, मुलांना समजू अगर ना समजू, आपण त्या जुन्या पद्धतीकडे गेलंच नाही तर मुलं ती विसरतील आणि ज्ञानरचनावाद पद्धतीकडेच लक्ष देतील. शुभांगी हे मॅडम, मला म्हणायचं होतं सर. मॅडम मला हेच म्हणायचं आहे की आता तुम्ही डीएड करतायत, तुम्हाला दोन्ही माहिती आहे, पारंपरिक पद्धती माहिती आहे आणि ही ज्ञानरचनावाद पद्धती ही सुद्धा माहिती आहे. मग मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा तुमचं डीएड पूर्ण होईल, डीएड पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात कराल, तेव्हा तुमची भूमिका महत्वाची आहे. तेव्हा तुम्ही स्वीकार कोणाचा करताय, पारंपरिक पद्धतीचा करताय की तुम्ही या ज्ञानरचनावादाचा करताय, हे महत्वाचं आहे. ज्ञानरचनावाद हे कारण महत्वाचं सर आहे. माझी पण आता एक 7 वर्षाची मुलगी आहे सर, तर तिचं पण ऑनलाईन तास आहे ना, तर मॅडम पण तिला असं दोन्ही पद्धतीने शिकवतात. तर माझं डीएड चालू असताना मी पण तिचा क्लास संपला ना की तिला असंच एक्सप्लेन करते की तिला आता जेणेकरून आहे ना माझी भाषा समजायला लागली, की आई तू छान शिकवते अशी बोलते ती. म्हणते टीचरला पण तू सांग की आम्हाला ना अशा गोष्टी दाखव, नुसतं ते पुस्तकातलं वाचून न शिकवण्यापेक्षा पुस्तकातलं पण आहे त्या पद्धतीनं, नुसतं रट्टा मारून मुलांना समजत नाही. मुलं नुसते अशी हाताची घडी तोंडावर ठेवतात. त्याच ठिकाणी मुलांना जर तुम्ही तेच पद्धतीने समजून सांगितलं तर ते मुलांना लगेच समजू शकतं, असं जर मला बोलायचं होतं. ही पद्धत ऑटोमॅटिकच मुलं म्हणतील की सर आम्हाला ही पद्धत नको, आता आम्हाला ज्ञानरचनावाद पद्धतीनंच शिकवलं. मुलांना कुठं माहिती ज्ञानरचनावाद कशाला म्हणतात, ते आपल्याला माहिती आहे. पण सर आपण जर एका तासाला आपण जर तशा पद्धतीने शिकवलं आणि दुसऱ्या तासाला दुसऱ्या पद्धतीने शिकवलं तर मुलं म्हणणारच ना सर की मॅडम तुम्ही आधी शिकवलं ना त्याच पद्धतीने आम्हाला शिकवा. भले त्याचा अर्थ काय हे मुलांना माहित नसला तरी पण मुलांना ते तरी फरक तरी कळतो ना सर, आधीचं शिकवलेलं आणि आताचं शिकवलेलं. फरक तर कळतोच, पण मुलं त्यामध्ये रममाण होतात. महत्वाचं हे आहे. अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये मुलं रममाण होतात. आंतरक्रिया ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढीस लागते. असं आहे. अजून काही कुणाला? नो सर, थँक्यू सर. ओके. पुन्हा एकदा राऊत मॅडमचं मी या ठिकाणी आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत, अध्यापकाचार्य आहेत, प्राचार्य आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी आजच्या या विषयावर आपले मत व्यक्त केले, आपल्या मनात असलेल्या शंका या ठिकाणी दूर केल्यात, चर्चेमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे सर्वांचं पुनश्च एकदा कौतुक, आभार म्हणून मी आपणा सर्वांच्या परवानगीने या वेबिनारला इथेच थांबवतो. आपण पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये. नवीन विषय, नवीन वक्ता. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करायला मात्र विसरू नका. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद. वेलकम.